यातलं पशुप्रजननावरती घेतोय. ह्या पशुप्रजननाला संबोधित असताना पशुप्रजनन बोलणं तर खूप सोपं आहे. पण हे प्रत्यक्ष आपल्या फार्ममध्ये उतरवत असताना आपल्या समोर पार आपल्या गोठ्यात कोणत्या प्रकारची गायी आहे, इथपासून तर ते बरचसं वेत म्हणजे काय? जनरेशन म्हणजे काय? असे सुद्धा बरेचसे प्रश्न मला शिवाजी पिंगळे साहेबांच्या याच्यात दिसतायत. तर यासाठीचं सखोल असं मार्गदर्शन आपल्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राचीच न म्हणता म्हणजे ते आपल्या देशाबाहेरूनही लोकं ज्यांच्या संपर्कात राहतात, असे आपले मार्गदर्शक निलेशजी दये साहेब यांचं आज आपल्याला अ, सामाजिक प्रबोधनच म्हणू, कारण ही एक समाजाला असलेली गरज आहे आणि ह्याचं प्रबोधन करायचं काम इथून मागेही आपण म्हणजे करण्यात कमी पडलोय म्हणून आज आपल्याला याची गरज जाणवतेय. तर मी जास्त काही न बोलता मी आजचे जे आपले मार्गदर्शक वक्ते जे आहेत निलेशजी दये साहेब यांना मी विनंती करतो, की दये साहेब आपण आपलं सेशन चालू करावं. धन्यवाद सर. आजच्या वेबिनारमध्ये उपस्थित सर्व शेतकरी, दूध उत्पादक बंधू आणि इतर मान्यवर सर्वांना नमस्कार. आजच्या वेबिनार सिरीजमध्ये आपण पशुप्रजनन आणि त्याबाबत येणाऱ्या अडचणी किंवा त्याबद्दलची जी काही तांत्रिक माहिती आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. मी कोपरगाव दये तालुका सर जिल्हा अहिल्यानगर दये येथील सर तुमच्यासारखाच एक सामान्य शेतकरी. हो, तुमचा व्हिडिओ चालू करा. बोला बोला. तुमचा व्हिडिओ चालू करा, काही अडचण नाही. व्हिडिओ व्हिडिओ रेंजचा प्रॉब्लेम होईल मग थोडा. असा आवाज येतो. ठीक आहे, ठीक आहे. मी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील तुमच्यासारखाच एक शेतकरी की जो 20 ते 25 पर्यंत लहान मोठ्या गायींची संख्या असलेला गोठा सांभाळतो. पण साधारणतः 2013-14 पासून की गायींची उत्पादकता दुधाची कशी वाढवावी आणि आपल्या गोठ्यात पण ज्या वेळेस गायी 15 ते 18 लिटर पर्यंत दूध देत होत्या, तर त्या कशा 30 लिटर 35 लिटर पर्यंत त्यांचं दूध उत्पादन घेता येईल याविषयी नेहमीच उत्सुकता असायची. आणि त्या दृष्टीने मग 2013 नंतर मी जे उच्च प्रतीचे जे सिमेंट येत होते इम्पोर्टेड, तर त्यावेळेस आपल्याकडे शक्यतो नव्हते, पण इटिबुलचे सिमेंट असतील किंवा 100% आपले प्युअर ब्रीडचे सिमेंट असन यांचा वापर सुरू केला. आणि सुरुवात ब्रीडिंगला झाली 2013 ते 14च्या दरम्यान. आणि तिथपासून तर आता 2025 म्हणजे साधारणतः 10 ते 11 वर्षाच्या या कालावधीत मी 75% किंवा कमी दर्जाचे सिमेंट माझ्या गोठ्यात वापरले नाही. त्यासाठी अनेक अडचणी आल्या असतील किंवा काही समस्या तयार झाल्या असतील, पण या कुठेही न जुमानता आपलं काम अविरत चालू ठेवलं आणि आज त्याचंच फलित म्हणून साधारणतः 5 पिढ्यापर्यंत म्हणजे 5 जनरेशन पर्यंत आमच्या गोठ्यात ब्रीड तयार झालेला आहे. आणि 2017 नंतर 16-17 नंतर सॉर्टेड सिमेंट पण एबीएस कंपनी किंवा इतर एसटी जेनेटिक्स वगैरे कंपन्यांमार्फत मिळायला लागलं. त्यानंतर ब्रीडमध्ये अति जलद गतीने इम्प्रुव्हमेंट होण्यास मदत झाली. आणि ज्या पहिल्या वेताच्या कालवडी त्यांना आम्ही शक्यतो सॉर्टेड सिमेंट वापरतो. आणि दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या गायी जर आपल्याला हार्ड वाढवायचा नसेल म्हणजे गायींची संख्या वाढवायची नसेल तर आम्ही कन्व्हेन्शनल सिमेंटचा वापर आमच्या गोठ्यात करतो. असं करता करता साधारणतः 5व्या पिढीत आता पहिल्या वेताला एक नॉर्मल फिडिंग आणि मॅनेजमेंट वरती 34, 35, 36 लिटर पर्यंत पहिल्या वेताला कालवडी दूध देण्याची क्षमता तयार झालेली आहे. त्यापेक्षा जास्त पण देऊ शकतं, पण जे माझं मॅनेजमेंट असेल किंवा जो आहार व्यवस्थापन असेल त्यानुसार त्या साधारणतः 32, 34, 35, 36 पर्यंत पहिल्या वेताला दूध सहजपणे देत आहे. आणि त्यांचं जे लॅक्टेशन ईड आहे म्हणजे पीक ईड तर हे झालं साधारणतः, पण लॅक्टेशन ईड आहे तर ते पण साधारणतः पहिल्या वेताला 7,000 लिटरच्या पुढे गेलेलं आहे. आणि यात जर आणखी मॅनेजमेंट आणि फिडिंग सुधारणा केली तर
जे ब्रीडिंगमुळे पोटेन्शियल झालेला आहे त्याचा वापर किंवा त्याचा उपयोग आपल्याला गोठ्यातून फायदा मिळवण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. अशा पद्धतीनं हे काम अविरत चालू आहे आणि सिमेंटसाठी मी असं एक कंपनी काम नाही करायचं, कारण लोक बरेच म्हणतात की ह्या सिमेंट कंपनी, या कंपनी सिमेंट चांगलं, हिचं खराब किंवा हिचंच वापरायला पाहिजे. तर तसं कोणत्याही गोष्टीकडे न जाता चांगल्या वळूची निवड आपल्या गोट्यात भले तो कोणत्याही कंपनीचा असो. बायफचे पण आम्ही फाउंडेशन ब्रीड आमच्याकडे बायफचं होतं 100%चं. त्यानंतर आम्ही एबीएस वापरलं 2017 साली. पुण्याला जाऊन स्वतः डॉक्टरच्या कंटेनर मध्ये त्यावेळेस सिमेंट आम्ही घेऊन आलो आणि डॉक्टरला यासाठी चार्ज करून ते सिमेंटच्या कालवडी आम्ही ब्रीडिंगसाठी किंवा ब्रीडिंग यांचा वापर जर पुढे जायचं असेल तर ब्रीडिंग शिवाय पर्याय नाही असे समजून आम्ही अविरतपणे त्यावर काम चालू ठेवलेलं आहे आणि पुढे पण चालू राहणार. आता साधारणतः अजून 2 ते 4 वर्षात हाय पोटेन्शियलचं जेनेटिक्स आपल्या गोट्यावर तयार होईल. एक 4 ते 5 वर्षात, की ज्यांची क्षमता साधारणतः 9 ते 10 हजार प्रतिव्यतापर्यंत एक 305 दिवसाची गायींची होऊ शकते. आणि त्याचबरोबर गायींची कासेची रचना असेल, गायींचं जे आजारपण असेल म्हणजे किंवा इतर काही समस्या असतील तर त्या पण या ब्रीडिंगमुळे कमी झालेल्या आहे. म्हणून करताना शास्त्रशुद्ध पद्धत किंवा डोळसपणे ब्रीडिंग करणे हे महत्वाचं आहे. एखादं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ब्रीडिंग जर आपण करत राहिलो तर कमी कालावधीत आपण चांगला टप्पा यशस्वीरित्या गाठू शकतो. तुम्हा उपस्थित सर्व शेतकरी दूध उत्पादक बांधवांना जे ब्रीडिंगसाठी आज प्रयत्न करत आहे, पहिले बऱ्याच दिवसापासून पण काही लोक यावर ब्रीडिंगवर काम करत असेल, या सर्वांना शुभेच्छा. तसेच एबीएसची टेक्निकल टीम आणि इतर कंपन्यांचे पण जे मान्यवर उपस्थित असेल त्यांचे पण आभार. आणि यावर मी माझी थोडी माहिती येतो आणि जे शेतकरी बांधवांचे काही प्रश्न उत्तर असतील तर ते विचारल्यानंतर आपण त्याला माझ्या पद्धतीने सामान्यपणे जास्त अवघडात न जाता एक सामान्यपणे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे लोकांपर्यंत ते सहजरित्या त्यांना समजू शकेल आणि ते आपल्या गोट्यात त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतील. नक्कीच साहेब, आपण आपली सविस्तर अशी माहिती आपल्या सगळ्या श्रोत्यांना दिलेलीच आहे. तर आता जे काही आपल्याकडे प्रश्न आलेले होते, पिंगळे साहेबांनी त्याचं काही इनलिस्टिंग केलेलं आहे. मी तिथून चालू नाही करतो, सर, कारण की तो जरा क्रमनिहाय आहे. एक मिनिट सर. आणि प्रश्न हां. प्रश्न घेण्या अगोदर ब्रीडिंगसाठी बुल कसा निवडावा याची थोडी माहिती द्या, नंतर आपण प्रश्न उत्तराचं सेशन घेऊ. ओके, हा पण आपण प्रश्न समजू की ब्रीडिंगसाठी वळूची निवड कशी करावी. ब्रीडिंगसाठी वळूची निवड सध्या आपल्याकडे आईच्या दुधाच्या उत्पादनाच्या आधारे, आई आणि वडिलांच्या दुधाच्या उत्पन्नाच्या आधारे, तसेच जिनोमिक टेस्टेड आणि त्यानंतरचा पुढचा टप्पा सिद्ध वळू किंवा प्रवीण वळू, अशा प्रकारचे 4ही कॅटेगरीतले वळू आपल्याकडे उपलब्ध आहे. तर आपल्याला जर लवकरात लवकर ध्येय किंवा आपलं जे ब्रीडिंगचा गोल आहे, जे उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे, जे दूध वाढीसाठी असेल किंवा इतर उत्पादन वाढीसाठी असेल किंवा इतर बॅलन्स साध्य करण्यासाठी असेल, तर त्यासाठी सर्वात बेस्ट वळू हे जिनोमिक आणि प्रवीण आहे. तर आपल्याकडे जे जिनोमिक डाटा सीडीसीबी म्हणजे काउन्सिल ऑन डेअरी कॅटल ब्रीडिंग या संस्थेमार्फत जो गुगलला आपल्याला वळूची आपण सर्चसाठी पेडिग्री किंवा त्याचं नाव टाकल्यानंतर जो उपलब्ध होतो, त्यानुसार आपण त्याची जिनोमिक जी पोटेन्शियल आहे, त्याचं जिनोमिक पोटेन्शियल आहे किंवा त्याचे जे गुणधर्म आहेत चांगले, त्याचा अभ्यास करून आपल्या गोट्यात त्याचा वापर करू शकतो. जर जिनोमिक वळूंचा वापर गोट्यात केला तर जे उद्दिष्ट आपल्याला साधा वळू वापरल्यानंतर एक 7 ते 8 वर्ष लागणार आहे, तर ते उद्दिष्ट आपण एका पिढीमध्ये म्हणजे 2 ते 2.5 वर्षात चांगल्या प्रकारे गाठू शकतो. आणि प्रवीण वळू जर वापरले, म्हणजे जे सिद्ध झालेले वळू आहे, ज्यांच्या कालवडी दुधात आलेले आहे, अशा प्रकारचे वळू जर आपल्या गोट्यात वापरले तर त्यापेक्षा पण अधिक इम्प्रुव्हमेंट किंवा आणखीन चांगल्या पद्धतीने आपण आपल्या गोट्यात प्रगती करू शकतो. आता अशा प्रकारचे वळू सर्व कंपन्या आपल्याला उपलब्ध आहे. फक्त गरज आहे की खर्च करण्याची, थोडं समजून घेण्याची आणि
जास्त अफवांच्या किंवा जास्त इतर गोष्टीच्या मागे न लागता एक तांत्रिक पद्धतीने ब्रीडिंग करण्याची. म्हणून जे आईच्या दुधाच्या उत्पादनाच्या आधारे जे वळू आहे त्यांची रिलायबिलिटी फक्त एक 25 ते 30% असते. म्हणजे ते वळू वापरल्यानंतर फक्त आपल्याला येणारी कालवडीचा जो परफॉर्म आहे तो आपल्याला 25% पर्यंतच प्रगती देऊ शकतो आणि त्यानंतरचा जो वळू आहे तो आई आणि वडील यांच्या दुधाच्या उत्पन्नाच्या आधारे किंवा गुणधर्माच्या आधारे वळूची निवड. तर अशा प्रकारचे वळू सुद्धा 40 ते 50% आपल्याला पुढे यशस्वी ब्रीडिंगची खात्री देतात. मात्र जिनोमिक वळू किंवा जेनेटिक टेस्टेड वळू हे साधारणतः 75 ते 90% पर्यंत, साधारणतः 80% पर्यंत एव्हरेजली ब्रीडिंगची यशस्वीतेची खात्री देतात आणि प्रोव्हिन वळू आपल्याला 90% पासून ते 98-99% यशस्वीतेची खात्री देतात. म्हणून सिद्ध झालेले वळू म्हणजे ज्यांच्या कालवडी दुधात आलेले आहे त्यांचा डाटा आपल्याला गुगलवर बघायला भेटतो. अशा प्रकारचे इम्पोर्टेड किंवा इम्पोर्टेड ईटीचे वळू किंवा साधारणतः जेनोमिक टेस्टेड वळू जे भारतात आज सर्व कंपन्यांकडे उपलब्ध आहे. एबीएस कडे जेनोमिक टेस्टेड वळू आहे. बायफकडे नसले तरी पण त्यांचे जे आलेले आहे ते चांगल्याच गुणधर्माचे वळू आहे. डेन्मार्कचे पण तिथल्या डेन्मार्क इव्हॅल्युएशन नुसार आलेले वळू आहे. अशा प्रकारचे वळू वापरून आपण जलद गतीने आपल्या गोट्यात प्रोग्रेस करू शकतो. नक्कीच साहेब. भालेराव सर, आपण फक्त आहे ना नंतर सगळ्यांना शेवटी एक कॉमन प्रश्न उत्तरांचा सेशन ठेवू, कारण मग डिस्टर्बन्स मध्ये येणार नाही. तर सर सर्वात Okay. पहिल्यांदा वळूची निवड तर आलो आपण, पण आता ह्या वळूंची पेडिग्री किंवा मराठीत त्याला वंशावळ म्हणतो, म्हणजे हा नेमका काय प्रकार आहे? वळूची पेडिग्री किंवा वळूची वंशावळ म्हणजे हा माणसात जसं आपलं नाव, आपल्या वडिलांचं नाव, आपल्या आजोबांचं नाव हा जसा आपण रेकॉर्डली ठेवतो तसाच प्रकार आहे. म्हणजे साधारणतः वळूचं नाव आणि वळूचा जो बाप आहे त्याचं रेकॉर्ड आणि वळूच्या आईचं किंवा वळूच्या जी आई आहे तिचा वडील, जे अशा 2 पिढ्यापर्यंत आईकडील रेकॉर्ड आणि वळू आहे त्याच्या वडिलांकडील 2 पिढ्यांचं रेकॉर्ड, ही याला पेडिग्री म्हणतात. समजा आपण गुगलला सर्च केलं एखादा वळू आहे एबीएसचा, उदाहरणार्थ एबीएस आर्माडा, तर आपण असं जर गुगलला टाकलं की डेअरी बुल, तुम्हाला एक सांगतो की डेअरी बुल या नावाने सर्च केलं तर जो सीडीसीबीचा डाटा आहे जो फ्रेशली येतो तो तुम्हाला गुगलवर पाहायला भेटतो. डेअरी बुल आणि पुढे डिनोवो हे जेनेटिक्स आहे त्यांच्याकडून हे वळू घेतलेले, म्हणून डिनोवो जर टाकलं तर एबीएस आर्माडाची लेटेस्ट पेडिग्री तुम्हाला पाहायला भेटेल. तर त्यात तुम्हाला दिसेल की आर्माडाची पेडिग्री क्रिम्सन, ग्रेनाइट आणि डेल्टा. तर त्यातील जो क्रिम्सन आहे हा आर्माडाचा बाप आहे, म्हणजे साधारणतः सायर म्हणतात त्याला, वळूच्या बापाला सायर म्हणतात. आणि त्यानंतरच्या ज्या 2 पुढच्या वळूंची माहिती आहे जे ग्रेनाइट आणि डेल्टा, तर हे आईचे वडील आणि आजोबा आहेत. म्हणजे अशा प्रकारची ही पेडिग्री असते. म्हणून अशा जे वळूंची आपल्याकडे नोंद असेल की त्यांच्या आई आणि वडिलांचा रेकॉर्ड, तर त्यानुसार आपण पुढच्या पिढीत त्या वळूची जी कालवड आलेली आहे त्यांना त्या पिढीतील वळू वापरणं टाळायचं आहे, म्हणजे इनब्रीडिंग टाळता येईल. म्हणून रेकॉर्ड किपिंग अतिशय महत्वाचं असतं की आपण आपल्या गाईला भरवताना कोणत्या प्रकारचा वळू वापरला आणि त्याचं रेकॉर्ड काय. म्हणजे हे ज्यावेळेस तुम्ही वहीत किंवा तुमच्या इतर ऍप असतील नोंदीच्या त्यात जर करून ठेवलं तर पुढच्या वेळेस जे तुम्हाला इनब्रीडिंग आहे ती टाळता येईल. आणि इनब्रीडिंगचे जास्तीत जास्त तोटे असतात, म्हणून पेडिग्री किंवा वंशावळ ही ब्रीडिंग मध्ये सर्वात महत्वाची आहे. कारण तुम्हाला जर ब्रीडिंग गोल ठरवून पिढ्या जर इम्पोर्टेड वळू वापरायची असेल आणि प्रगती करून घ्यायची असेल आपल्या गोट्यात जी अनुवंशिक आहे ती प्रगती, तर त्यासाठी रेकॉर्ड किपिंग खूप महत्वाचं आहे. म्हणून वंशावळीच्या नोंदी ठेवणं महत्वाचं आहे. नक्कीच साहेब. आता ही वंशावळ किंवा पेडिग्री बघून नेमका वळू निवडताना त्यातूनही कोणते मुख्य घटक शेतकऱ्याने पाहिले पाहिजेत बाबा? वळू निवडताना साधारणतः पेडिग्री किंवा वंशावळ हा सर्वात महत्वाचा बेसिक मुद्दा झाला, पण त्यापेक्षाही सर्वांचा जो प्रश्न असतो जिव्हाळ्याचा की दूध वाढ किती झाली पाहिजे, की कोणाचं पण असतं. ब्रीडिंग म्हणजे सर्वात आपल्याकडं अजूक जे बाकीचे ट्रेड्स आहेत त्यावर एवढं लगेच काम शक्य नाही, म्हणून सर्वात आधी लोकांचा मुद्दा असतो की दूध वाढवणे. तर म्हणून सर्वात आधी पेडिग्री बघताना आपण वळूची दुधाची क्षमता बघितली पाहिजे. त्याला पीटीए मिल्क म्हणतात, म्हणजे प्रिडिक्टेड ट्रान्समिशन
मार्केटिंग ॲबिलिटी फॉर मिल्क म्हणजे जे वळूची जी क्षमता आहे किंवा दूध वाढवण्याचे जे गुणधर्म आहे ते येणारे त्याच्या अपत्यात किती पुढे ढकलण्याची क्षमता वळूत आहे याचं ते रेकॉर्ड असतं. म्हणजे उदाहरणार्थ मिल्क LBS म्हणजे पाऊंडमध्ये दिलेलं असतं. जर अमेरिकेचं जे ॲव्हरेज आहे आता नवीन अपडेट एप्रिल 2025ला झालेलं आहे आणि त्याच्यानुसार जे इव्हॅल्युएशन 5 वर्षापूर्वीचं 2020चं तर ते संपूर्ण चेंज झालं आणि नवीन इव्हॅल्युएशन CDCB मार्फत प्रदर्शित करण्यात आलंय. त्यानुसार आता त्यांनी आणखीन विश्वसनीयता वळूची वाढावी म्हणून साधारणतः 305 दिवसाचंच लॅक्टेशन ॲव्हरेज गृहीत धरलेलं म्हणजे अमेरिकेतील जे गोठे CDCB या संस्थेकडे रजिस्टर आहेत तर त्यांचा संपूर्ण डाटा त्या गोठ्यांना कंपनीला देणे बंधनकारक असते आणि त्या संपूर्ण गोठ्यांचं एकत्रित ॲव्हरेज केलं असेल त्या कंपनी करते म्हणजे साधारणतः एखाद्या गोठ्याचं ॲव्हरेज 10,000 लिटर असेल, दुसऱ्या एखाद्या गोठ्याचं ॲव्हरेज 12 असेल, एखाद्याचं 15 असेल, एखाद्याचं 9 असेल, असं सगळ्या गोठ्यांचं गायींचं ॲव्हरेज 305 दिवसाचं साधारणतः पहिल्या वेताचं असं त्यांच्याकडे रेकॉर्ड ठेवलं जातं. आता ते सध्या होल्स्टन फ्रिजियन म्हणजे HF गायीमध्ये 11,942च्या आसपास आहे नवीन 2025च्या इव्हॅल्युएशन नुसार. आणि मग समजा उदाहरणार्थ ABS आर्मडा आपण वळू घेतला एक उदाहरण देखत तर त्याचं माझ्या मते आता मला आठवत नाही पण तरी साधारणतः एक 300 LBSच्या आसपास मिल्क आहे. बरोबर आहे सर? नाही सर, आर्मडाचं आहे ना 491. 491 म्हणजे साधारणतः 200 ते 250 लिटर पर्यंत लिटर मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर त्याचं मिल्क आहे म्हणजे साधारणतः 11,900 12,000 होतो. 12,000 अमेरिकेचा ॲव्हरेज प्लस त्याच्यात हे 250 लिटर म्हणजे अमेरिकेच्या ॲव्हरेज पेक्षा साधारणतः 250 लिटरने हा वळूच्या कालवडी दुधात जास्त उतरू शकत्या असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आपण बघणार की मिल्क फॅट म्हणजे दुधात जे मिल्क कंपोनंट्स आहे त्यानुसार दुधाचा भाव ठरतो म्हणून मिल्क प्रोटीन यांचं पण बघितलं पाहिजे. आणि पहिल्या जनरेशनला ब्रीडिंग करताना शक्यतो ऑलराऊंडर वळून निवडा म्हणजे की ज्यापासून सर्व ट्रेड्स किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या गोट्यात थोड्या थोड्या प्रमाणात उतरू शकतात. मग त्यात तुमचे ट्रेड्स असतील जे ऑर्डर वाढवण्यासाठी असतील, तुमचा BCS वाढवण्यासाठी असतील, FLC म्हणजे पाया आणि FLC फिट अँड लेग स्कोर वाढवण्यासाठी असेल तर इत्यादी गुणधर्म तसेच तुमचा गायींच्या जर मस्टॅटिसच्या वारंवार समस्या असेल तर ते मस्टॅटिस कमी करण्यासाठी असेल, गायी गाभण राहण्याच्या तक्रारी असेल तर त्यासाठी फर्टिलिटिक्स म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी की त्या बघून शेतकऱ्यांनी ब्रीडिंग केली तर लवकर गोष्टी आपल्याला ज्या पाहिजे त्या साध्य होण्यास मदत होती. पण सर्वात महत्वाचं की जर ब्रीडिंग करताना आपल्याला स्ट्रेंथ जास्त असलेली म्हणजे दुग्ध व्यवसायाचं किंवा डेअरीचं जे सामर्थ्य आहे जे स्ट्रेंथ म्हणतात ते वाढवणारे वळू जर वापरली तर ते लवकर साध्य होण्यास मदत होते. नक्कीच सर. म्हणजे आता पूर्ण उत्पादन त्याचा जो मुद्दा होता तो पूर्ण क्लिअर केला. त्याच्यात मिल्क सांगितलं, फ्लॅट सांगितलं, प्रोटीन सांगितलं. दुसरा शरीराच्या आणि वंधत्वाच्या रिलेटेड काही मुद्दे असतात. नंतर त्याच्या वेण्याच्या रिलेटेड मुद्दे असतात आणि आता जसं तुम्ही ट्रेटवर म्हटले तर ते बॉडी कन्फर्मेशनच्या ह्याच्यातले मुद्दे असतात. आता हे मुद्दे आपण साहेबांना एक 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 करून विचारू की जेणेकरून आपल्याला आपल्या गोठ्यासाठी निवड करताना त्या वळूची कशी गरज आणि कसा तो वळू आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ ठरू शकतो. आपल्याकडं सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात होणारा आजार आणि होणारा घातक म्हणजे शेतकऱ्याच्या खिशाला विषय म्हणजे दगडी म्हणलं की म्हणजे मस्टायटिस. तर ह्या मस्टायटिस आणि SCS याचा काय संबंध आहे साहेब? हा जरा मुद्दा क्लिअर करा. अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला सर. सर्वात जास्त समस्या आपल्या गोठ्यात जर असेल तर मस्टॅटिसच्या असतात म्हणजे गायींना होणार स्तनदा. तर यावर बरेचसे जे प्रकार जो टाकला आपला तर मस्टॅटिस हा ब्रीडिंग म्हणजे आनुवंशिकरित्या पण होतो, फिडिंग म्हणजे खाण्यातून तुमचे काही हानिकारक घटक गेले तर त्याद्वारे सुद्धा होतो आणि मॅनेजमेंट म्हणलं तर तुमच्या बैठक व्यवस्था असतील, दूध काढण्याच्या अयोग्य पद्धती असतील, चुकीच्या वेळा असतील म्हणजे या मॅनेजमेंटल या तिन्ही पण गोष्टीमुळे मस्टॅटिस होतं. पण सगळ्यात महत्वाचं की जेनेटिकली रेसिस्टंट जर गायींमध्ये आपल्या जनावरांमध्ये
जास्त असेल मस्टॅटिस विरुद्ध, तर या बाकीच्या गोष्टी अतिशय कमी प्रमाणात मॅटर करतात. म्हणजे गायी अगदी तुम्हाला बऱ्याच वेळा काही गोठ्यात गेल्या तर तुम्हाला शेणात बसलेल्या दिसतील, मुतारीत बसलेल्या दिसतील किंवा कुठे पण अशा लोळताना दिसतील. पण मग कास पूर्ण त्यांची भरलेली दिसेल, पण त्या गायींना मस्टॅटिस होणार नाही. याचं कारण आहे की अनुवंशिक यांच्यात स्तनदाहासाठी प्रतिबंधक जेनेटिक चांगल्या प्रकारे उतरलेलं आहे. म्हणजे याच्यासाठी जो आपण इम्पोर्टेड वळू वापरतो किंवा बाहेरच्या देशातील वीर्यमात्रा वापरतो, की त्यांच्यात एक ट्रेड्स असतो की SCS म्हणजे सोमॅटिक सेल काउंट. हा स्कोर एक बॉटम लाईन किंवा अतिशय कमी याच्यात जर असेल, म्हणजे साधारणतः 3-4 जर सोमॅटिक स्कोर असेल, तर त्या गायीला होणारा मस्टॅटिस हा कमी असतो. उदाहरणार्थ 2.50 ते 2.75च्या दरम्यान जर सोमॅटिक स्कोर असेल, तर त्या गायी जवळजवळ मस्टॅटिस फ्री म्हणून जेनेटिकली ओळखल्या जातात. आणि दुसरा एक मुद्दा आहे की मस्टॅटिसला कारणीभूत की तुमचं अडर कन्फर्मेशन, की तुमच्या कासेची रचना जर योग्य असेल, तर तुम्हाला हा त्यांच्या फिजिकली एक त्यांच्या टाईप मधून देखील मस्टॅटिसला आळा बसण्यास मदत होते. जेवढी गायीची कास खाली, जेवढी सडांची लांबी जास्त, जेवढी गायीची कासेची उंची कमी आणि गायीची अडर अटॅचमेंट म्हणजे लोंबकळती कास जास्त, तर अशा गायींना मस्टॅटिस होण्याचा धोका जास्त वाढतो. आणि दुसरी 2 गोष्टी सोमॅटिक सेल आणि अडर कन्फर्मेशन, या 2 गोष्टी फक्त इम्पोर्टेड वळू वापरल्यानेच तुमच्या गोठ्यात वाढू शकतात. आणि अनुवंशिकरित्या तुम्हाला आणि फिजिकली तुम्हाला मस्टॅटिसला आळा बसेल. म्हणून 2 स्कोर असलेला वळू जर आपल्या गोठ्यात निवडला, तर मस्टॅटिसला अतिशय चांगल्या प्रकारे आळा बसतो. आणि तुमच्या गायी अशा पिढ्यानपिढ्या जर तुम्ही अशा प्रकारच्या कमी सोमॅटिक सेल स्कोर असलेला वळू वापरला, तर तुमच्या गायींमध्ये मस्टॅटिसचं प्रमाण किंवा धोके पुढे भविष्यात नक्कीच कमी होतात. नक्कीच सर. म्हणजे पुढचा प्रश्न आपल्या रेंज होता किती पाहिजे, पण तोही कव्हर केला. आता त्याच्यानंतर DPR म्हणजे काय सर, हे जरा क्लिअर करा सविस्तर. DPR म्हणजे हा गायींच्या ओव्हरऑल फर्टिलिटीशी संबंधित एक ट्रेड्स आहे. म्हणजे जो वळू आपण आपल्या गोठ्यात वापरणार आहे, तर ज्या गायीला आपण तो वळूचं सेमेन भरवणार आहे आणि त्याच्यापासून ज्या कालवडी येणार आहे, तर त्यांच्या ज्या कालवडी त्यांच्या गर्भधारणेचा दर या DPR मधून ठरवतात. DPR म्हणजे डॉटर प्रेग्नेन्सी रेट. म्हणजे अमेरिकेतील एक उदाहरण घेऊ आपण, ते कमी जास्त असू शकतं त्यात, की अमेरिकेतील जर गायींचं गाभण राहण्याची दिवस म्हणजे अडल्ट किंवा हिप्पर्यांचा मिळून जर 70 दिवसांचा पिरियड असला, म्हणजे गाय एकदा विल्यानंतर 70 दिवसात गाभण राहत असेल आणि हा जो DPR आहे, तर तो समजा +1 ने असेल, तर त्याचा अर्थ असा होतो थोडक्यात की +1 ने DPR म्हणजे की या वळूच्या ज्या कालवडी आहे, त्या साधारणतः 4 दिवस इतर वळूंच्या तुलनेत आधी गाभण राहण्यास मदत होते. म्हणजे साधारणतः 21 दिवसाचा इंटरव्हल प्लस हे 4 दिवस, म्हणजे साधारणतः 25 दिवस आपल्याला त्या गायीची गर्भधारणा लवकर मिळते. DPR जर जेवढा प्लस मध्ये असेल, म्हणजे अधिक असेल, आपल्या जो चार्ट बघतो आपण गुगल नेटवर वळूचा, त्यात जर DPR जेवढा प्लस मध्ये असेल, तेवढ्या त्या वळूची प्रजनन येणाऱ्या कालवडीची वळूपासून येणाऱ्या कालवडीची प्रजनन क्षमता ही चांगली असते. म्हणून मायनस साधारणतः 1 ते 1.5 पेक्षा जास्त मायनस असलेला DPR असलेला वळू गोठ्यात वापरणे टाळायचं आहे. आणि प्लस 1 किंवा 1.5 पेक्षा जास्त DPR असलेला वळू जर निवडला, तर या डॉटर प्रेग्नेन्सी रेट वाढून कालवडींची किंवा गायींची पुढे भविष्यात गाभण राहण्याची संख्या, त्यांचं गाभण राहण्याचे दिवसमान हे नक्कीच कमी होऊन फर्टिलिटी किंवा तुमचा ज्या वंध्यत्वाच्या समस्या आहेत त्या कमी होणार आहे. नक्कीच सर. आपण सुरुवातीलाच वळू निवडताना वळूच्या आईच्या दुधाचा जिनोमिकली टेस्टेड केलेला डाटा पाहायचा आहे असं आपल्या मित्रांना सांगितलंय. पण सर फील्डवर फिरत असताना किंवा आपल्याशी बरेचसे उत्पादक जर विचारलं किती लिटर गाई चालली किंवा काय तुमचा परफॉर्मन्स आहे, तर आजही म्हणजे एक जेवढे काही आपले उत्कृष्ट ब्रीडर आहेत त्यांच्याकडेच फक्त आपल्याला 305 दिवसाचा डाटा भेटेल. बाकीच्यांना जर दूध विचारलं तर ते कुठंतरी गेलेली पीक सांगतात. आणि जर म्हटलं की बाबा चांगल्या दुधातला काळ किती आहे, तर तो
सगळ्यांच्या अनुमताने एक 90 दिवसाचा येतो. पण ह्या 90 दिवसाच्या व्यतिरिक्त आपल्याला दुधाने काय परफॉर्मन्स दिलाय, मला वाटतं याच्याशी रिलेटेड प्रॉडक्टिव्ह लाईफचा थोडासा संबंध आहे. तर ती प्रॉडक्टिव्ह लाईफ आपण जरा आपल्या उत्पादकांना सविस्तर समजून सांगावी. अतिशय महत्वाचा प्रश्न सर, की ज्यावेळेस दूध धंदा करतो आपण, की एक पीक पिरियड असतो साधारणतः 90 दिवसापर्यंत. एक 25 दिवसापासून ते 90 किंवा जास्तीत जास्त 100 दिवसापर्यंत गाईचं दूध जास्तीत जास्त वेतात मिळतं. पण त्यानंतर गाय गाभण राहिली किंवा नाही पण राहिली तरी ऑटोमॅटिक त्याचं जेनेटिक पोटेन्शियल किंवा जास्त दिवस दूध देण्याची क्षमता कमी असल्यामुळे ती दुधातून कमी होती. एक मिनिट सर, मध्येच फोन आलता. हो, हो, हो. काही अडचण नाही. मात्र आता वळूची निवड करताना आपण असे पण वळू आपल्याकडे उपलब्ध आहेत, की त्यांची पीएल म्हणजे प्रोडक्टिव्ह लाईफ या नावाचा जो चार्ट मध्ये पीएल येतो त्याचा अर्थ होतो की प्रोडक्टिव्ह लाईफ. ती जेवढी प्लस मध्ये तेवढ्या त्या वळूपासून येणाऱ्या कालवडींची दूध देण्याची क्षमता दीर्घकालीन असते. म्हणजे साधारणतः एखाद्या वळूची गाय साधारणतः 90 ते 100 दिवसापर्यंत चांगलं पीक देत असेल आणि तिथून पुढे अचानक कमी होत असेल, तर अशा गायींसाठी जास्तीत जास्त पीएल असलेले जर वळू आपण गोठ्यात वापरले तर त्यापासून येणाऱ्या कालवडी जास्तीत जास्त दिवसांसाठी आणि उत्पादनक्षम म्हणजे जे आपल्याला परवडणारे दूध आहे अशा प्रकारची उच्च उत्पादन क्षमता असलेलं दूध ते गोठ्यात देऊ शकतात. म्हणजे जेवढं प्रोडक्टिव्ह लाईफ जास्त, पीएल जास्त, तेवढं त्यापासून वळूचं पीएल जेवढं जास्त त्यापासून येणारे कालवडी दीर्घकालीन दूध देतात. म्हणजे पीएल असं मोजतात की साधारणतः 305 दिवसाचं एक यील्ड धरलं जातं आणि त्यानंतर जेवढं पीएल प्लस मध्ये म्हणजे साधारणतः पीएल जर प्लस 2 असेल तर साधारणतः एक पीएल म्हणजे 30 दिवसाचा कालावधी, तर 2 प्लस 2 म्हणजे 60 दिवसाचा कालावधी, 2 महिन्याचा कालावधी. तर त्या वळूपासून ज्या वळूचा पीएल हा प्लस 2 ने आहे तर त्यापासून येणाऱ्या कालवडी साधारणतः 365 दिवसापर्यंत उत्पादनक्षम, आर्थिकदृष्ट्या परवडणारं आपल्या गोठ्यात देऊ शकतात असा त्याचा अर्थ होतो. आणि खर्चाच्या मानाने जर विचार केला गोठ्यात तर आज खर्च वाढलेले आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पीएल असणारे वळू जर आपण गोठ्यात वापरले, उदाहरणार्थ माझ्या मते एबीएस आर्मडा आणि एबीएस स्पाइक यांचा पीएल सर्वात जास्त आहे. तर अशा प्रकारचे वळू वापरले तर त्यांच्यापासून येणाऱ्या ज्या कालवडी तर त्या जास्तीत जास्त दीर्घकालीन आपल्या गोठ्यात दूध देऊ शकतात. ज्या गायी गाभण राहिल्यानंतर लवकर दूध आटवतात किंवा कमी होतात अशा गायींसाठी हा एक पीएल म्हणजे एक रामबाण उपाय आहे. सर नक्कीच सर. सगळ्या मित्रांना मी रिक्वेस्ट करेल, अजूनही तुम्ही जर वही पेन घेऊन नसले बसले, तर तुम्ही वही पेन घेऊन बसा. मुद्दा एक जर तुमच्या डोक्यात शिरत नसेल, तर तुम्ही लिहून घ्या. कारण अशा गोष्टी वारंवार आपल्याला भेटणार नाहीत. सर, नक्कीच तुम्ही प्रॉडक्टिव्ह लाईफ विषयी तर सांगितलं आणि हीच प्रॉडक्टिव्ह लाईफ आपली जेवढी जास्त असेल, तर तिथं कंटिन्युअसली म्हणजे आपण बऱ्याच वेळेस आहे ना, गाया आटवतानाची संख्या आता लोकांना सांगायला लागलो लिटर मधली. पण ती सर्वसामान्य लोकांना पटत नाहीये. पण नक्कीच ह्या प्रॉडक्टिव्ह लाईफचा जर विचार केला, तर चांगल्या चांगल्या कंपन्यांच्या बुल्स 7व्या महिन्याला 25 लिटरच्या पुढं त्या लोकांना एफर्ट लावून ती गाय आटवावी लागते, की ज्यांनी ज्यांनी प्रॉडक्टिव्ह लाईफ वरती काम केलंय अशा गोठ्यांची उदाहरणं मी सांगतोय. मी कुणाचंही नाव घेणार नाही फक्त. त्यानंतर सर, जे काही वंधत्वाशी रिलेटेड आहे म्हणजे हिफर कन्सेप्शन रेट आणि काऊ कन्सेप्शन रेट, तर यावरती थोडस विस्तृत असं तुम्ही मार्गदर्शन उत्पादकांना करावं. सर्वात गोठ्यात ज्या समस्या असतील मास्टिटीज नंतर तर त्या प्रोडक्शन रिपीट ब्रीडिंग बद्दल आहे. तर अशा रिपीट ब्रीडिंग आपण आहार आणि इतर मॅनेजमेंट करून देखील कमी करू शकत नाही. की त्याचं कारण आहे की त्यात जर जेनेटिकलीच तुमच्या गायींमध्ये वंध्यत्वाच्या समस्या ज्या अनुवांशिकरित्या, अशा गायींना तुम्ही किती प्रकारचं योग्य आहार नियोजन केलं किंवा अतिशय उत्कृष्ट मॅनेजमेंट केलं, किती मिनरल मिक्सचर खाऊ घातलं तरी त्यापासून तुम्हाला जास्त फायदा होऊ शकत नाही. म्हणून फर्टिलिटी इंडेक्स हा इम्पोर्टेड वळूसाठी
कलेक्ट करून दिलेला आपल्या शेतकऱ्यांसाठी, दूध उत्पादकांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, की ज्या आधारे आपण गोठ्यातील वंध्यत्व किंवा ज्या रिपीट ब्रीडिंगच्या समस्या आहे त्या नक्कीच कमी करू शकतो. त्यात फर्टिलिटी इंडेक्स मध्ये CCR म्हणजे काऊ कन्सप्शन रेट, DPR म्हणजे डॉक्टर प्रेग्नेन्सी रेट, SCR म्हणजे हिपर कन्सप्शन रेट, SCR म्हणजे सायर कन्सप्शन रेट, अशा प्रकारचे हे वेगवेगळे ट्रेड्स एकत्र करून फर्टिलिटी इंडेक्स बनवला असतो. म्हणून हा फर्टिलिटी इंडेक्स तिथे चार्ट मध्ये किंवा इव्हॅल्युएशन चार्ट मध्ये आपण बघतो, जेवढा प्लस मध्ये असेल तेवढं चांगलं. साधारणतः प्लस 0.50 ते 1 पर्यंत ज्यांचा फर्टिलिटी इंडेक्स आहे, अशा प्रकारचे वळू जर गोठ्यात वापरले तर या ज्या वंध्यत्वाच्या समस्या आहे या बऱ्याच प्रकारे कमी होऊ शकतात. आणि आपल्या गोठ्यात जर आपण बघितलं की मिनरल मिक्सचर वगैरे यांच्या काही ठिकाणी नाही, पण तरी पण गाई गाभण राहण्याचा दर खूप उच्च आहे. त्याचं कारणच आहे की त्यांचा DPR किंवा जो प्रेग्नन्सी रेट आहे तो सर्वात जास्त असतो. म्हणून अशा प्रकारे आपण सर्वांनी जर फर्टिलिटी इंडेक्स बघून जर वळूंची निवड केली तर नक्कीच आपल्याला भविष्यात किंवा पहिल्या जनरेशन पासूनच तुम्हाला त्या ज्या समस्या आहे वंध्यत्वाच्या किंवा गाई गाभण न राहण्याच्या या बऱ्याच अर्थाने किंवा बऱ्याच अंशी कमी दिसणार आहे. सर जरा थोडंसं याच्यावरती विस्तृत असं मार्गदर्शन करताय अजून, की हिपर कन्सेप्शन रेट जर म्हणजे +1 असेल हा म्हणजे हा नेमकं काय असेल? हिपर कन्सप्शन रेट हा जर +1 ने असेल तर उदाहरणार्थ ते अमेरिकेच्या बेसवर दिलेलं असतं. अमेरिकेतील इव्हॅल्युएशन डाटा असतो तो. तर अमेरिकेतील कालवडी साधारणतः जर वयाच्या 13-14व्या वर्षी 14व्या महिन्यात जर गाभण राहत असतील ऍव्हरेजली, तर ज्याचा ऍव्हरेज जर 14 महिन्याचं वय धरलं आपण त्यांचं गाभण राहण्याचं, तर साधारणतः जो +1 ने ज्यांचा हिपर कन्सप्शन रेट आहे, तर अशा ज्या कालवडी आहेत तर त्या साधारणतः त्यांच्यापेक्षा 4 दिवस आधी गाभण राहू शकतात, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे सामान्य भाषेत सांगायचं ठरलं, जास्त तांत्रिक किंवा जास्त शास्त्रीय भाषेत सांगण्यात, कारण दूध उत्पादकांना ते समजू शकत नाही, म्हणून सांगतो की जेवढा सामान्यपणे आपण हाच विचार करायचा की प्लस मध्ये SCR, DPR, CCR हे जेवढं प्लस मध्ये असेल अशा प्रकारचे वळू जर वापरली तर या समस्या बऱ्याच अंशी सुटणार आहे. नक्कीच सर. म्हणजे थोडक्यात आता आपल्याकडे बघा 7व्या महिन्यात 8व्या महिन्यात सुद्धा बरीच लोक म्हणतात की मास दाखवायला लागले. तर हो. याचं ऑब्झर्वेशन करून आणि आपल्या पशुवैद्यकांचा योग्य तो सल्ला घेऊन जेवढं गायींची म्हणजे गाभण राहण्याचा जो पिरियड आहे AI केल्यानंतर, तो जितका अलीकडं येईल तितका आपल्याला आपल्या वळूने म्हणजे तो हिपर कन्सेप्शनच्या बाबतीत असू द्या, काऊ कन्सेप्शनच्या बाबतीत असू द्या, तर तो प्लस मध्ये जो दिलेला आहे तो त्यासाठी कारणीभूत ठरणार आहे. आणि तो जर थोडा पुढे गेला तर तो निगेटिव्ह मध्ये आहे असं समजून म्हणजे आपण पुढं गेलो पाहिजे सर. आता सर याच्या सोबत काय होतंय, आपण तर तुम्ही बरेचसे मुद्दे क्लिअर केलेत सर. पण काय होतं शेतकऱ्याकडे ज्यावेळेस गाई गाभ राहते, गाभ राहिल्यानंतर ज्यावेळेस ती खाली व्हायचे दिवस येतात, तर खाली व्हायच्या दिवसाच्या वेळेस कोणताच शेतकरी कितीही महत्वाचं काम असेल, तर त्या 1,00,000-1,15,00,000च्या गायीसाठी कोणतंही कितीही महत्वाचं तालुक्यातलं काम असू द्या, लग्नाचं काम असू द्या, भावकीतलं काम असू द्या, तर तो टाळायचा प्रयत्न करतो. तर मला वाटतंय तो टाळायचा प्रयत्न म्हणजे सर डिस्ट्रोकिया म्हणजे वासरू येताना अडण्याचा कालावधी असतो. आणि असं जर झालं तर त्या पशुवैद्यकाला आणि शेतकऱ्याला सुद्धा ह्याच्यातनं अडचणीतनं सामोरं जावं लागतं. रात्री-रोत्रीचं पशुवैद्यकांना गोठ्यांवरती यावं लागतं. ओढायला कोण अवेलेबल नसतात. बाकीच्या काही म्हणजे अयोग्य वळूचं निवड केल्यामुळं वासरू मोठं पोसतं किंवा न्यूट्रिशन तगडं दिल्यामुळं सुद्धा वासरू मोठं होण्याचे चान्सेस येतात. तर सर याच्यासाठी सायर काल्विंग अशी जी कन्सेप्ट आहे, तर ह्या कन्सेप्ट विषयी उत्पादकांना थोडंसं अजून सविस्तर तुम्ही जर मार्गदर्शन केलं तर बरं होईल. नक्कीच सर, की वासरू वाढण्याच्या समस्या, डिस्टोकियाच्या समस्या सर्वात खतरनाक समस्या. आज पण बरेच पशुपालक इम्पोर्टेड सिमेंट ह्या गोष्टीमुळेच वापरण्यास तयार होत नाही.
की जे इम्पोर्टेड सिमेंट यांची वासरं मोठी येतात, हा त्यांचा एक दूषित ग्रह झालेला आहे. पण उलट तसं नसून इम्पोर्टेड सिमेंट पासून जे येणाऱ्या कालवडी किंवा वासरं आहे की ते आता आपण अतिशय सहजतेने जन्माला आपल्या गोठ्यात घालू शकतो. अशा प्रकारचे जे टेक्निकल आहे ते इम्पोर्टेड सिमेंट ज्या देशातून येतं त्या देशाने विकसित केलेलं आहे. त्यालाच सायर कालिंगीज किंवा डॉक्टर कालिंगीज या 2 ट्रेड्स खाली ते प्रदर्शित करतात. तर अशा प्रकारचे ज्यांचा सायर कालिंगीज हा एक रेशो आहे, त्याची जी बॉटम लाईन आहे ती 2.2 आहे. म्हणजे साधारणतः सायर कालविंगीत जर 2.2 किंवा त्याच्या आत असला तर अशा वळूचं सिमेंट जर आपण पहिल्या वेताच्या कालवडी किंवा ज्या छोट्या गायी आहे अशा गायींमध्ये वापरलं तर त्यांच्यापासून जे वासरू येणार आहे ते आडण्याच्या समस्या नक्कीच कमी होतात. म्हणजे त्या गायी सहजतेने अशा वासरांना जन्म देतात. आणि 2.2 किंवा त्यापेक्षा जास्त सायर कालविंगीज असला तर त्यापासून येणारी वासरे थोडे मोठ्या आकाराची येतात. किंवा त्यांच्या ज्या कोशिका आहेत त्या जास्त नरम किंवा तलम नसतात. मग अशा वेळेस गायींना विण्यासाठी अडचण येते. म्हणून 2.2 सायर कालविंगीज ही जी बॉटम लाईन आहे ती किंवा तिच्यापेक्षा कमी सायर कालविंगीज असलेला वळू जर आपण गोठ्यावर गायींना वापरला किंवा पहिल्या वेताच्या कालवडीला वापरला ते अगदी इम्पोर्टेड सिमेंट त्याबद्दलच आपण माहिती घेऊ. इम्पोर्टेड सिमेंटच अशा गायींना वापरलं तर अतिशय ज्या गायींच्या वासरू वाढण्याच्या समस्या आहे त्या कमी झालेल्या. आता आमच्याकडे पहिला कालवडीला देखील अशा प्रकारच्या वळूची निवड करतो. त्यामुळे पहिला कालवडी सुद्धा बऱ्याचशा प्रमाण असं आहे की आपोआप वासरू देतात कुठल्याही मदतीशिवाय. म्हणून जे ट्रेड्स आहे ते आपण जर त्यांचा अभ्यास केला किंवा इतर तज्ञांकडून समजून घेतले वळू निवडण्याच्या आधी आपल्या गोठ्यावर तर त्याचा नक्कीच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण एक वेळ डिस्टोकिया झाला तर तिचं लॉंग टाइम पूर्ण वेताचं प्रोडक्शन तुम्हाला कमी भेटणार आहे. गाय ती आजारी पडणार आहे. परत काही गर्भ पिशवीला किंवा इतर मध्ये आतडे वगैरे त्यात काही इजा झाली तर गाय बाद होण्याची शक्यता किंवा इतर वंध्यत्वाच्या समस्या निर्माण होण्याची पण शक्यता असते. म्हणून जेवढा कालविंगीज वळूचा कमी अशा प्रकारचा वळू जर आपण गोठ्यात निवडला तर हे समस्या नक्कीच कमी होतात आणि वासरू वाढण्याच्या समस्या न झाल्यामुळे डिस्टोकिया टाळल्यामुळे गायीचं सहजासहजी विण्याचं प्रमाण वाढून गायीचं आरोग्य वाढण्यास नक्कीच मदत होते. म्हणून 1.5 ते 2.2 या रेंजच्या दरम्यान काविंगीज असलेला जर वळू वापरला तर 100% आपल्या गोठ्यात वासरू वाढण्याच्या समस्या कमी होणार आहे. आणि बऱ्याच लोकांचा किंवा काही AI वर्कर पण असतील त्यांचा आज पण ग्रह आहे की इम्पोर्टेड सिमेंटचे वासरू खूप मोठे येतात त्याच्यामुळे पहिल्या वेताच्या गायीला तर शक्यतो टाळलंच पाहिजे. तसं काही नसून इम्पोर्टेड वळूची वासरेच या ट्रेड्सच्या मुळे अतिशय कमी वजनाची आणि सहजतेने जन्म देणारी येतात आणि नंतर व्यवस्थापन योग्य केल्यास अतिशय 800 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत प्रति दिवशी वाढ त्यांची होते आणि लवकरात लवकर ते 12 ते 14 महिन्यात आपल्याला कालवडी गाभण राहण्यासाठी तयारीत येतात. म्हणून हा ट्रेड सर्वात महत्वाचा आहे की ज्याचा आपण ब्रीडिंग करताना किंवा सिमेंट भरताना अभ्यास करूनच गोठ्याला अशा प्रकारचा वळू वापरला पाहिजे. सर सर त्यांना नेटवर्क प्रॉब्लेम आलेला आहे वाटतं. विचारा तुम्ही मग पुढचं काय असेल. तुमच्याकडे काही प्रश्न आलेले असतील थोडं सर लेग स्कोर म्हणजे काय आणि तो कसा मोजला जातो? लेग स्कोर हा सर्वात गायी आपल्या गोठ्यात जास्तीत जास्त दीर्घकाल टिकून राहण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे. कारण जेवढे गायीचे पाय मजबूत तेवढी ती गाय आपल्या गोठ्यात दीर्घकाल वास्तव्यात राहू शकते आणि प्रोडक्शन देऊ शकते. जर गायीचे पाय मजबूत नसेल तर त्या गायीला 600, 700, 800 किलोग्रॅम बॉडी वेट
सांभाळण्यास कठीणाई येते आणि ज्या इतर समस्या आहेत मग त्या उद्भवतात आणि गायीचं जे लायबिलिटी आहे ती कमी होते. म्हणून फिट अँड लेग स्कोअर हा किंवा पायाचा स्कोअर चांगला असलेला वळू वापरणे गोठ्यात कधी पण हितकारक असते. आता यामध्ये रिअर साइड व्ह्यू लेग्स येतात, साइड व्ह्यूज येतात, फूट अँगल येतो. अशा प्रकारचे 3 ते 4 प्रकारचे ट्रेड्स येतात आपल्याला जे कन्फर्मेशन मध्ये बघतो. तर मागून बघितल्यानंतर गायीचा पूर्ण मागून बघितल्यानंतर गायीचे जे पिन बोन असतात किंवा गायीचं जे वरचा जिथून पाय चालू होतो तिथून तर खालच्या खुरापर्यंत जर मागून पाहिल्यानंतर पायाची रचना अशी सरळ असली पाहिजे. ते मध्ये बेंड झालेले नको किंवा अति बाहेर पण नको. असे जे सरळ पाय असतील तर अशा गायी जास्तीत जास्त काळ गोठ्यात टिकू शकतात, तग धरू शकतात. शिवाय गायीचं दूध गाळण्याच्या समस्या मागे देखील प्रॅक्टिकल जर बघितलं तर हॉकिन म्हणजे मध्ये गायीच्या पायाची रचना असणे हे जास्त प्रमाणात कारणीभूत ठरतं. साईडने पाय बघितल्यानंतर सिकल म्हणजे थोडा आकार हलकासा कर्व किंवा विड्याच्या आकारासारखा असेल तर अशा गायींचे पाय अतिशय मजबूत असतात आणि चालताना अशा गायी सरकणे किंवा इतर ज्या समस्या असतात त्या नक्कीच कमी होतात. शिवाय जो खुरांचा जो रचना आहे, जो फूट अँगल आहे तो जर हाय असेल किंवा स्टीप असेल म्हणजे उत्कृष्ट दर्जाचा असेल तर लेमनेसच्या म्हणजे गाई लंगडण्याच्या समस्या देखील अशा गायींमध्ये कमी येतात. म्हणून पायाची रचना FLC फिट अँड लेग स्कोर हा वळू निवडताना सर्वांनी बघून घेऊन ब्रीडिंग करणारा मुद्दा आहे सर. नक्कीच साहेब. मगाशी मी जरा म्यूट झालतो वाटतंय माझ्याकडनं. हो हो तर आपण हे सायर कालविंग म्हणजे हा लेग स्कोर झाला, पण सायर कालविंग इज घेतल्यानंतर सर त्याच्याशी संबंधित 2-3 मुद्दे होते की डॉक्टर कालविंग इज किंवा सायर स्टील बर्थ हो. हे जरा मुद्दे अजूनही तुम्ही सांगितले तर शेतकऱ्यांना जरा कळेल, म्हणजे स्टील बर्थच्या बाबतीत तरी कमीत कमी. सायर कालविंग इज डॉक्टर कालविंग इज नंतर सायर कालविंग इज की डॉक्टर कालविंग इज सायर कालविंग इज झाल्यानंतर डॉक्टर कालविंग इज की ज्या वळूपासून येणाऱ्या कालवडी ज्यावेळेस गाभण राहतील तर त्यावेळेस त्यांचा सुद्धा प्रसव कठीण होतो की सोपा होतो याबद्दल त्याबद्दल त्यात माहिती असते. म्हणून ही रेंज देखील आपण ज्यावेळेस इव्हॅल्युएशन बघतो त्यात आपल्याला समजून येते. म्हणून सायर कालविंगची रेंज जेवढी कमी असेल 2.2च्या तेवढा तो वळू गोठ्यात वापरण्यास अनुकूल असतो. आणि स्टील बर्थ म्हणजे की गायींचा जन्म देण्यानंतर वासरू 24 तासापर्यंत जिवंत राहतं आणि त्यानंतर मृत पावतं. मग अशा प्रकारचं जे प्रमाण आहे त्याचं जे दिलेलं असतं तो जेवढा कमी असेल स्टील बर्थचा रेशो तेवढा तो वळू चांगला म्हणजे त्यापासून कालवडींनी किंवा कालवडी जन्माला आल्यानंतर किंवा वासरं जन्माला आल्यानंतर त्यांचं मृत्यूचं प्रमाण हे कमी असतं. याला स्टील बर्थ म्हणतात सर. येस सर. आता याच्या रेंज विषयी अक्षय कराळे साहेब जरा बाहेर गेले तर बरं होईल. हा सर. सायर स्टील बर्थ जो आहे तर त्याची जरा रेंज आपल्या पशुपालकांना कळवली तर बरं होईल. त्याची रेंज सर आता माझ्या एक्झॅक्टली माहित नाही पण 6च्या आत जर असेल तर तो उत्तम मानला जातो. 6-0च्या आत असं आता माझ्या सध्या बरेच दिवस झाले मी त्यावर लक्ष दिलेलं नाही. 5.4 सर 5.4च्या आसपास असं ह्या नवीन याच्यानुसार मी बघितलेलं नाही पण ठीक आहे 6च्या आत जरी असला तरी काही अडचण नाही असं समजून चालेल. काय अडचण नाही. त्याच्या पुढे नको तर मग त्या वासरांचं मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं. येस सर. येस सर. म्हणजे जे आपल्याकडं वासरू झाल्यानंतर दगवलं जातं त्याची प्रॉपर काळजी घेतली नाही जात बाबा किंवा अन्य अजून आपण दूध किती पाजावं काय असेल याविषयीच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी हा मुद्दा आपल्या उत्पादकांनी बघावं हे थोडक्यात साहेबांचं म्हणणं आहे. त्याची रेंज जी आता सांगितली 5.4 ते 6च्या दरम्यान त्याची रेंज असावी. याच्या सोबतच आपण फॅट SNF ह्या गोष्टी तर बघतोच. तर सर आता प्रोटीन हा एक मुद्दा बऱ्याचशा कंपन्या आता लावून धरतायत आणि प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये ह्या प्रोटीनची पण गरज बऱ्याचशा कंपन्यांना जाणवणार आहे. तर प्रोटीन विषयी थोडस सायर डिरेक्टरीमध्ये सुद्धा मेन्शन असतं तर याविषयी तुम्ही काय म्हणजे सांगू शकाल त्याची रेंज म्हणा किंवा
प्रोटीन फॅट नंतर दुधातील फॅट नंतर प्रोटीन हा सर्वात महत्वाचा घटक मानला जातो, की त्यानुसारच आपल्याला जे दुधाचे बाजारभाव आहे ते ठरलेले आहेत. म्हणून प्रोटीनची रेंज साधारणतः आता होल्स्टेन मध्ये जर बघितलं तर माझ्या मते 3.27 हे अमेरिकेचं ऍव्हरेज प्रोटीन आहे गोठ्यातलं. आणि त्यापेक्षा जर साधारणतः प्लस मध्ये असेल तर त्या वळूपासून जे आपल्या गोठ्यात जर वापरलं तर अधिक प्रोटीनचं उत्पादन येणार आहे, कालोडीतून मिळणार आहे. आणि त्यापेक्षा कमी असलं 3.0च्या आत प्रोटीन नको, की ज्यामुळे एसएनएफ किंवा दुधाची जी गुणवत्ता आहे ती कमी होणार आहे आणि बाजारभाव कमी मिळणार आहे. अशा प्रकारचे प्रोटीन सायर पण जे प्रोटीन वाढवणारे सायर किंवा वळू आहे आज प्रत्येक कंपन्याकडे उपलब्ध आहे. ज्यांचं हाय प्रोटीन कंटेन असणारे सायर जर वळू वापरली तर नक्कीच आपल्या गोठ्यात ज्या एसएनएफच्या समस्या आहे त्या सुटणार आहे. म्हणून प्रोटीनवर देखील लोकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. साधारणतः होल्स्टन ब्रीड मध्ये 3.27 आणि माझ्या मते जर्सी मध्ये नवीन इव्हॅल्युएशन नुसार 3.77 ते 3.75च्या दरम्यान प्रोटीनची लेवल आहे. म्हणून अतिशय उच्च प्रकारचं प्रोटीन या होल्स्टन आणि जर्सी ब्रीड पासून मिळतं. आणि ज्या आपल्या लोकल गायी आहेत त्यांच्यात नेहमी एसएनएफ ची कमतरता भासते, कारण त्यांची प्रोटीन लेवल माझ्या मते 3.1 किंवा त्याच्या आत असते, त्याच्यामुळे एसएनएफ हा कमी लागतो. म्हणून इम्पोर्टेड सिमेंट जर वापरलं तर नक्कीच तुम्हाला 100% प्रोटीन येणाऱ्या कालवडींमधून येणाऱ्या त्यांच्या दूध उत्पादनातून जास्तीत जास्त मिळणार आहे. आणि अशा प्रकारच्या ज्या समस्या आहे बाजारभावाच्या किंवा एसएनएफ कमी येण्याच्या त्या नक्कीच सुटणार आहे. नक्कीच सर. आणि आपल्या पशुवैद्यकांना अजून मी याला जोडून सरांनी थोडं आवर्त घेतलं, पण तरी याच्यात बीटा केसिन असेल, कॅपा केसिन असेल, नंतर A1 A2 असेल, तर हा मुद्दा ह्या प्रोटीनशी रिलेटेडच जुळवून ज्यांना अजून सखोल असं याच्यात काम करायचंय, प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये ज्या लोकांना जायचं असेल तर त्यांनी ह्या मुद्द्यावरती जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. याच्यासाठी वाटलंस तर आपण परत एखादं सेशन ऑर्गनाईज करू स्पेशल. हा, कारण ते मुद्दे एक मुद्दा बोलण्यात गेलं सर 10 मिनिटं जातील आपण, त्याच्यामुळे ते पुन्हा कधीतरी घेऊ. बीटा केसिन, कप्पा केसिन अशा प्रकारचे केसिन असतात प्रोटीनचे प्रकार, आणि त्यानुसार दुधाची गुणवत्ता A1 A2 अशा प्रकारचे त्यातील ते प्रोटीन असतात. मग तुम्हाला समजा गाईच्या दुधात A2 प्रोटीन असेल तर असं मेन्शन वळूंमध्ये पण असते. एबीएसकडे माझ्या मते पहिले जे 13 वळू आलते आणि आत्ताचे वळू हे जवळजवळ संपूर्णच A2 कॅटेगरी दिली. म्हणजे अशा प्रकारचे वळू जर लगातार आपण एकमेकांना 2-3 पिढ्यापर्यंत क्रॉस केलो तर नक्कीच येणाऱ्या कालवडी या पूर्ण क्षमतेने A2 क्वालिटीचं दूध आपल्या गोठ्यात देऊ शकतात, की ज्यांना यावर काम करायचंय. आणि ज्यांना चीज विक्री किंवा इतर हे करायचंय त्यांच्यासाठी बीबी नावाचं जे केसिन येतं ते अतिशय उत्कृष्ट असतं. त्यापासून येणारं चीज अतिशय उत्कृष्ट दर्जाचं बनतं. आणि याचं पण मेन्शन सायर डिरेक्टरी मध्ये केलेलं असतं, की केसिनचा प्रकार बीबी असेल तर अति उच्च दर्जाचं प्रोटीन किंवा मिळून चीज तयार होतं. म्हणजे असे अनेक मुद्दे, पण ज्यावर बोलायला गेलं तर खूप प्रश्न जास्त आहे, आपल्याला टाइम नाही पूर्ण. पुन्हा कधीतरी आपण सेशन घेऊ. नक्कीच सर, नक्कीच. हॅलो सर. हा नमस्कार सर. हा नमस्कार. तर आपला प्रश्न असा होता, तर आता ग्रामीण भागामध्ये एक नवीन पशुखाद्य DDGS गोल्ड, मग ते पशु शेतकरी वापरत आहेत, मग त्याचं काय रिझल्ट कसं काय सर? सर ऐका ना. नाही आपण थोडं आहे ना, आता लिंक पूर्ण बिघडतीये जरा साहेब. आपण तरी सांगतो सर, 2 मिनिटात त्यांच्याला उत्तर देऊन टाकतो आणि पुढे वळू आपण. येस. DDGS म्हणजे सांगतो मी. DDGS म्हणजे डिस्टिल ड्राईड ग्रॅन्युअल सोल्युबल, की जे बियर उत्पादन किंवा अल्कोहोल निर्मितीमध्ये तयार होणारं उप उत्पादन आहे, की जे फेकून देण्याच्या लायकीचं आहे. थोडक्यात जे बियर किंवा बियर वेस्ट म्हणतो आपण, बार्ली वापरतात ती फेकून देण्याची कंपनीची असते, पण त्यांनी त्यावर काय केलं की प्रोसेसिंग केली आणि ते पूर्ण ड्राईव्ह करून प्रोसेसिंग नुसार ती सुकी बार्ली बनवलेली. ती पण बार्लीचाच प्रकार आहे, पण तो ड्राईड मध्ये. पण यातून असा एक फायदा आहे की जर जास्त प्रमाणात तुम्ही आहारात गायींना दिलं आणि तुमचा चारा सकस नसेल तर तुम्हाला गायी लागवडीच्या समस्या, गायी उलटण्याच्या समस्या आणि गायींमध्ये गर्भपाताच्या समस्या, तसेच गायी आजारी पडण्याच्या समस्या जास्ती प्रमाणात येऊ शकतात. म्हणून याचा वापर नियंत्रित करावा. जरी तुम्ही पशुखाद्यात इतर खाद्यावर वापर करीत असेल तर साधारणतः
1 ते 1.5 किलो प्रति दिवस 24 तासात वापर केला तर त्याचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. कारण यात प्रोसेसिंगमुळे प्रोटीन आणि फॅटची लेवल वाढलेली असते आणि त्यात पण कलर मेन्शन करतो की पिवळा कलर जर असेल तर अशाच प्रकारचं डीडीजस शक्यतो वापरा. राखाडी किंवा काळ्या कलरचं डीडीजस वापरू नका. त्यात अफ्लाटॉक्सिन, B1, M1 यासारखे हानिकारक कंटेन असतात. ते तुमच्या गायींना आजारी पडून त्यांची कार्यक्षमता इफिशियन्सी कमी करण्याचं काम करतात. म्हणून डीडीजस हा मुद्दा जरी आपल्या आजच्या याच्यातला नसला तरी तुम्ही तो शक्यतो टाळण्याला योग्य किंवा सुयोग्य संतुलित वापर साधारणतः 24 तासात 1.5 किलो, सकाळी 750 ग्रॅम, संध्याकाळी 750 ग्रॅम आणि पिवळ्या कलरचं डीडीजस वापरलं तर तुम्हाला त्यातून मिळणारे अमिनो ऍसिड सहज पचले जातील आणि तुमच्या गायींना त्याचा फायदा होईल. पण जास्त प्रमाणात वापरलं तर तोटा होईल. सर निलेश लगट सर सकाळी 1 शेर संध्याकाळी 1 शेर वापरतो सर, तर रिझल्ट सर भरपूर हो शक्य. आता मी सांगितलंच तुम्हाला ते 100% तुम्हाला बाधित करणार. उलटण्याचं प्रमाण उलटण्याचं प्रमाण वाढणार. गाय टॉक्सिसिटी ते वापरावं Mineral mix- पूर्ण बंद करावं सर. हो बंद करा. तुम्हाला शक्य असेल नसेल तर प्रमाण नियंत्रित करा त्याचं 1.5 किलो पर्यंत आणि मिनरल मिक्सचर सोबत द्या. आणि त्यासोबत जर तुम्हाला टॉक्सिन बाइंडर वगैरे वापरता आलं तर बघा. नाही जमलं तर साधारणतः वापर नियंत्रित करा. सर आपण ब्रीडिंग वर काम करायचं, मग ते मला वाटलं पूर्ण बंद केलेलं बरं होईल. अतिशय योग्य, काय अडचण नाही बंद जरी केलं तरी. धन्यवाद सर. आता बऱ्याचशा ठिकाणी नेट मेरिट हे डॉलरचं चिन्ह दाखवून दिलेलं असतं साहेब. तर याचं भारतीय अर्थव्यवस्थेशी काय समरूपता आहे? साधारणतः सर वळूचे जे 2 ट्रेड्स असतात त्यातील टीपीआय आणि नेट मेरिट. तर नेट मेरिट मध्ये साधारणतः लाईफ टाइम प्रोडक्शनचा विचार केलेला असतो आणि दुधा व्यतिरिक्त किंवा त्या तुमच्या जेनेटिकच्या ताकदीपेक्षा तुम्हाला ती गाय लाईफ टाइम किती आर्थिक नफा एकूण तिच्या आयुष्यात मिळवून देऊ शकते याबद्दल त्यात निकष दिलेले असतात. त्यात फ्लड मेरिट, ग्रेझिंग मेरिट, चीज मेरिट असे वेगळ्या प्रकारचे ट्रेड्स अंतर्भूत करून नेट मेरिट नावाचा एक कंटेंट बनवलेला असतो आणि त्यानुसार वळूची निवड आपल्याला करायची असते. आता नेट मेरिट मध्ये साधारणतः सर जे यील्ड आहे त्यात 50 ते 51% यील्डला महत्व दिलेलं असतं. नंतर हेल्थ म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने साधारणतः 20 ते 21% महत्व दिलेलं असतं आणि त्यानंतर 1-2-3 ट्रेड्स असतात जे चारा खाऊन गायींची फीड एफिशियन्सी म्हणतो आपण, की चाऱ्याची कार्यक्षमता खाल्ल्यानंतर त्या गायींची दुधात रूपांतर किंवा इतर गोष्टीत करण्याची क्षमता किती यासाठी फीड एफिशियन्सी कन्फर्मेशन म्हणजे तुमचं युडीसी, बीसीएस आणि लेग स्कोर आणि फर्टिलिटी साधारणतः गायी गाभण राहण्याचा दर या सर्वांचा मिळून साधारणतः एक 27-28% पर्यंत जे मार्क आहे त्यासाठी ते दिलेले असतात. म्हणून नेट मेरिट हा महत्वाचा मुद्दा जरी असला तरी त्यानुसार अतिशय उच्च नेट मेरिट असलेले वळू वापरल्याने लवकर आपल्याला ज्या गोष्टी साध्य करायच्या त्या साध्य होतील असंच नाही. म्हणून नेट मेरिटची रेंज साधारणतः आत्ताच्या 2025च्या इव्हॅल्युएशननुसार साधारणतः 300च्या आसपास नेट मेरिट असलं 300 ते 400च्या दरम्यान असे वळू सुद्धा सुरुवातीला ब्रीडिंगच्या पहिल्या जनरेशन दुसऱ्या जनरेशन साठी वापरली तरी तुम्हाला अतिशय छान रिझल्ट मिळतात. त्यामुळे नेट मेरिट अतिशय हाय पाहिजे किंवा जास्तच पाहिजे किंवा नेट मेरिटच्या सामर्थ्यावरच वळूची गोठ्यात निवड करणे या गोष्टी तरी 1-2-3 पिढ्यापर्यंत जास्त संयुक्तिक वाटत नाही. कारण नेट मेरिट मध्ये जो 50 ते 51% पर्यंत आपल्याला मार्क देणारा जो कंपोनंट्स नावाचा किंवा यील्ड नावाचा घटक आहे त्यात मिल्क फॅट आणि प्रोटीन यांसाठीच जास्त व्हॅल्युएशन दिलेलं असतं आणि आपण जे क्रॉस ब्रीड करतो आपल्याकडे ज्या क्रॉस गायी मुळातच त्यांच्या फॅट आणि प्रोटीनचं उत्पादन चांगलं आहे क्रॉस ब्रीडिंगमुळे. त्यामुळे एवढं नेट मेरिट आणि नेट मेरिटवर तरी वळूची निवड करताना जास्त लक्ष देण्याची किंवा त्याच्या आधारे वळूची निवड करण्याची गरज सध्या तरी 2 ते 3 पिढ्यापर्यंत जास्त संयुक्तिक नाही. मात्र 300 पेक्षा अधिक नेट मेरिट प्लस 300 पेक्षा जास्त नेट मेरिट असणारे वळू जर वापरायला सुरुवात केली तर फायदा नक्कीच होतो. सर आता ते नक्की वर सर. सुरुवातीला जे छोटे छोटे प्रश्न टाकले होते मी त्यामधले सर्व प्रश्न घ्या ना. हा तुम्ही इनलिस्ट केलेलेच ना? हो सुरुवातीचे. नाही तुम्ही स्वतः ते क्रम टाकलेले तेच प्रश्न मी नाही, घेत चाललोय म्हणजे त्याच्यावरती आहेत वरती नाव टाकलेले त्याच्यात. शेतकऱ्यांनी दिलेलं. काय
टीपीआय ना टीपीआय वर सांगायला लाव त्यांना. काका त्यांनी तर आताच म्हणजे आपल्या निदर्शनास आणून दिलं की नेट मेरिट आणि टीपीआय कडं फर्स्ट ते सेकंड जनरेशन पर्यंत आपल्याला आता तरी भारतीय कंडिशन नुसार बघायची गरज नाही असं दहे साहेबांचं मत आहे. तरी सांगतो सर, त्यांनी विचारलं नेट मेरिट आपण कव्हर केलं. आता हा. टीपीआय बद्दल आपण 2 मिनिटात सांगतो. येस टीपीआय म्हणजे टोटल परफॉर्मर इंडेक्स, म्हणजे त्या वळूचा टोटल जो परफॉर्म आहे तो कसा राहील वापरल्यानंतर यावर त्या मार्गदर्शक जे इव्हॅल्युएशन आहे ते असतं. तर साधारणतः टीपीआय मध्ये पण नेट मेरिट सारखेच घटक अंतर्भूत असतात. त्यात प्रोडक्शन म्हणजे उत्पादन क्षमता, साधारणतः आरोग्याच्या दृष्टीने हेल्थ आणि फर्टिलिटीच्या ज्या संभावित क्षमता आहेत त्या, आणि साधारणतः जे आपले कन्फर्मेशन पीटीएट म्हणतो त्याविषयी अशा 3 गोष्टींचा अंतर्भूत टीपीआय मध्ये असतो. तर त्यात प्रोडक्शन म्हणजे तुमचं उत्पादन किती असेल त्याला साधारणतः एक नवीन 2025 च्या इव्हॅल्युएशन नुसार 45 ते 46% पर्यंत महत्व दिलेलं असतं. तर प्रोडक्शन मध्ये पण मिल्क फॅट आणि मिल्क प्रोटीनला जास्त व्हॅल्युएशन आहे. त्यात मिल्क यील्डला अगदी 1% पर्यंत महत्व आहे. म्हणजे टीपीआय जास्त असलेला वापरल्याने दूध उत्पादन वाढतं ही कन्सेप्ट चुकीची आहे. दुधा व्यतिरिक्त इतर घटक आणि फीड इफिशियन्सी वगैरे गायींची टीपीआयच्या फॉर्म्युलेनुसार प्रोडक्शन मध्ये जास्त प्रमाणात अंतर्भूत केलेली आहे. म्हणून फॅट आणि तुमचं जे प्रोटीन आहे ते टीपीआयच्या नुसार वळूची वापर केल्यानंतर तुम्हाला जास्त गोठ्यात वाढलेलं दिसन. त्यानंतर आरोग्याच्या समस्या असतील, म्हणजे गायीच्या सोमॅटिक सेल स्कोर असेल, गायीची लायबिलिटी असेल, म्हणजे गाय कळपात किती दिवस आपल्या उत्पादन क्षमरित्या जिवंत राहू शकते, किंवा इतर आत्ताच आपण मगाशी मध्ये बघितले की डाटर काल्विंगिस, सायर काल्विंगिस, सायर स्टील बर्थ यांचं प्रमाण देखील या हेल्थ मध्ये असतं. अशा प्रकारे 20 ते 21% पर्यंत हेल्थचा अंतर्भूत त्या टीपीआय मध्ये असतो. आणि त्यानंतर फीड इफिशियन्सी, कन्फर्मेशन आणि गाभण राहण्याच्या समस्या किंवा फर्टिलिटी, रिप्रोडक्शन यासाठी एक साधारणतः 27 ते 28 पर्यंत त्यासाठी त्यात मार्क दिलेले असतात. आणि असा साधारणतः 26% पर्यंत कन्फर्मेशन, हेल्थ फर्टिलिटीला 28%, कन्फर्मेशन साठी 26%. तर कन्फर्मेशन मध्ये तुमच्या कास्याची रचना, तुमच्या गायींच्या पायाची रचना आणि तुमच्या गायीचं बॉडी वेट कंपोसाइड हे अंतर्भूत असतं. म्हणून साधारणतः टीपीआय मध्ये प्रोडक्शनला जास्त महत्व असतं 46-47% पर्यंत. आणि प्रोडक्शन मध्ये पण मिल्क फॅट आणि मिल्क प्रोटीन. हेल्थ मध्ये आपण बघितलं लायबिलिटी, इतर डाटर काल्विंगिस, सायर काल्विंगिस, डॉटर स्टीलबर्थ, सायर स्टीलबर्थ आणि इतर ज्या हेल्थ विषयी ज्या समस्या असतील त्या कमी करण्याचं काम करतं. त्याला 28 मार्क असतात. आणि कन्फर्मेशन म्हणजे पीटीएट याला 26 मार्क असतात. त्यात कासेची रचना, पायाची रचना आणि गायीच्या शरीराचा गुणक सूचकांक यासाठी एक साधारणतः 26 पर्यंत मार्क असतात. म्हणून टीपीआय साधारणतः किती असावं? बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की अतिशय उच्च दर्जाचा टीपीआय वापरला म्हणजे आपण खूप लवकर प्रोडक्शन वाढवू किंवा अतिशय लवकर ब्रीडिंग साध्य करू, पण तसं नसून भारतीय कंडिशन नुसार साधारणतः आजच्या 2025 च्या इव्हॅल्युएशन नुसार सांगतो मी, जे 20 नंतर चेंज झालं, 25 ला नवीन झालं, तर साधारणतः एक 2500 टीपीआय असणारा वळू जर आपल्या गोठ्यात वापरला एक 2 ते 3 पिढ्यापर्यंत, 2500, 2600, 2700, 2800 पर्यंत, तरी अतिशय तुम्हाला उत्पादनक्षम आणि चांगल्या प्रकारच्या गायी गोठ्यात तयार होतील. म्हणून टीपीआय नुसार केवळ वळूची वापर करणे किंवा अतिशय उच्च टीपीआय म्हणजे अतिशय योग्य वळू निवडला असं समजणं सध्या तरी इंडियन कंडिशन नुसार चुकीचं आहे. ते अमेरिकेत ते टीपीआय नुसार का चालतात का त्यांच्याकडे तेवढं जनरेशन आलेलं आहे, त्यांचा ऍव्हरेज बेस झालेला आहे. प्रोडक्शन बाबतीत असेल, त्यांचा हेल्थ फर्टिलिटीचा असेल किंवा इतर कन्फर्मेशनचा असेल, तर एक ऍव्हरेज बेस तयार झालेला आहे आणि त्यांना त्याच्या खाली येण्याची गरज नसते किंवा ते खाली येऊ शकत नाही त्याच्या. म्हणून त्यांना पुढे जायचं असतात. म्हणून त्यांनी समजा मागच्या वेताला जी कालवड आहे तो साधारणतः 2800 टीपीआय ची कालवड त्यांच्या गोठ्यात असेल, तर त्या कालवडीपेक्षा त्यांना आणखीन त्या कालवडीत प्रोग्रेस करायचा आहे, तर मग ते आपल्यानुसार मिल्क मध्ये त्यांना त्याच्यात वाढवण्यात जास्त आहे नाही. तर टीपीआय नुसार ते बघतात की समोरचा वळू ते 2900 किंवा 3000 टीपीआयचा वापरतात आणि जी त्या कालवडीला जे सिमेंट भरायचंय त्यानुसार हाय टीपीआय त्याच्यापेक्षा 100-200 जास्त वापरल्यानंतर जी कालवड किंवा जी वासरे येणार आहे
तर ती अति कार्यक्षम आणि चांगल्या प्रकारची येतात, म्हणून ते त्यांच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आपण पण टीपीआय बघा, आपण 3, 4, 5 जनरेशन नंतर टीपीआय नुसार वळूची निवड चालू करायला सुरुवात केली आपण, तरी काय अडचण नाही. कारण आज जर आपण ब्रीडिंगची सुरुवात केली तर आपल्या गायींचा टीपीआय भरू शकतो 1500 ते 1600च्या दरम्यान. त्यामुळे त्या गोष्टीवर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. पण नेट मेरिट साधारणतः 300 आणि टीपीआय साधारणतः 2500 यापेक्षा प्लस असणारी वळू वापरली तर नक्कीच चांगल्या गोष्टी साध्य होऊ शकतात सर. नक्कीच साहेब. तर एक प्रश्न होता, विचारू शकतो की टायपिंग करायचं आहे? नाही विचारा. निलेश सर, सचिन गवळी बोलतोय. आता असं आहे की बऱ्याचशा शेतकऱ्यांना ब्रीडिंग कुठनं सुरुवात करायची किंवा कशी सुरुवात करायची हे समजत नाहीये. तर असं समजा की मला आता ब्रीडिंग वरती सुरुवात करायची आहे आणि मी ब्रीडिंगचं माझं जे काही ज्या गाईला भरायचं आहे माझ्याकडे त्याचा कुठलाही डाटा नाहीये, आणि तर तशा गाईला आपण सुरुवात करताना कुठल्या प्रकारचा वळू निवडला पाहिजे, आणि हा वळू निवडल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन किती जनरेशन पर्यंत आपल्याला हे जे आपण म्हणूया की रेकॉर्ड वाला जे ब्रीड आहे ते आपल्याला कितव्या जनरेशन पर्यंत मिळू शकतं प्युरिटी? हा ऍक्च्युली सर्वसामान्यांचा प्रश्न आहे हा. म्हणजे ज्येष्ठ बरेचसे लोक विचारतात की कशी सुरुवात करायची आणि कसं चालायचं पुढे, त्यासाठी हा प्रश्न विचारलाय मी. दये साहेब. माईक ऑफ झाला आहे दहे साहेबांचा. सर माईक ऑन करा. हा येतो का आवाज आता? हा, आता येतोय. येतोय. सॉरी. अतिशय महत्वाचा प्रश्न गवळी साहेबांनी विचारला की ब्रीडिंग तर करायची, बरेच जण उत्सुक आहे, पण सुरुवात कशी करायची इथूनच अडचण येते. बरेच लोक पर्सनली पण प्रश्न विचारतात, काय करू, कसं सुरुवात करू, कोणता वळू वापरू. तर सर्वात आधी ब्रीडिंग साठी शास्त्रीय पद्धत जर आपण निवडायची ठरली तर आपल्या गावठ्यात जर 10 गायी असतील आणि त्यांचा कुठलाही रेकॉर्ड नसेल, म्हणजे ब्रीडिंगची आपल्याला सुरुवातच करायची, तर त्या गायींची वर्गवारी आपण स्वतःनी करायची. म्हणजे साधारणतः 10 गायीतल्या 5 गायी अशा असतात की त्या साधारणतः 20 ते 22 लिटर पर्यंत पीक यील्ड देतात. त्यानंतर 3 गायी अशा असतात की ज्या 16 ते 17-18 लिटर पर्यंत दूध देतात, आणि त्यात 2 गायी अशा असतात की त्या दूध पण कमी देतात आणि इतर समस्यांनी ग्रस्त असतात. म्हणून काय करायचं की अशा 3 गटात वर्गवारी करायची. सर्वात प्रथम चांगला गट, नंतर मध्यम गट आणि तिसरा साधारण गट. तर जो फर्स्ट आपण जो गट निवडलेला आहे अतिशय चांगला गट, तर त्यात पण वर्गवारी करायची 2 की अतिशय सर्वोत्कृष्ट गायी की ज्या आजारी कमी पडतात, दूध उत्पादन टिकून देतात, त्यांना मस्टॅटिस कमी होतो, इतर समस्या कमी. त्यातल्या 3 गायी तर 5 गायीतल्या नक्की असतात. म्हणजे गोट्यातील 10 गायी मधल्या 3 गायी अतिशय चांगल्या असतात आपल्याकडे. अशा गायींना काय करायचं, शक्यतो ब्रीडिंग करताना ऑलराऊंडर वळू किंवा कोणता पण इम्पोर्टेड वळू वापरा तुम्ही. आपल्याकडे काही रेकॉर्ड नाही त्याच्यामुळे कोणता पण चांगल्या दर्जाचा वळू वापरला, चांगल्या कंपनीचा जेनोमिक वळू वापरला किंवा प्रोजेनी टेस्टिंग वळू वापरला तरी काय अडचण नाही. अशा पद्धतीचा वळू निवडा आणि त्याचं सॉर्टेड सिमेंट वापरा 3 गायींसाठी. 3 गायी ज्या सर्वोत्कृष्ट आपण आपल्या गोठ्यात निवडलेल्या आहेत त्यांच्यासाठी सॉर्टेड सिमेंट वापरा, आणि त्या गायींपासून 100% कालवडीच मिळतील याच्या खात्रीने आपण सॉर्टेड सिमेंट वापरून कालवडी तयार करा. म्हणजे ही झाली ब्रीडिंगची पहिली पायरी. त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे की जी येणारी कालवडी ती आणखीन उच्च गुणधर्माची येणार आहे. त्यात तुम्हाला दूध तर वाढणारच. इम्पोर्टेड सिमेंट वळूचा वापरल्यानंतर दूध वाढ होतेच, तुमच्या इतर फर्टिलिटी किंवा आरोग्याच्या समस्या आहे त्या कमी होणार आहे, आणखी तुमचा मस्टडीज कमी होणार आहे. सगळ्यात महत्वाचं तुमचा आर्डर कन्फर्मेशन सगळ्यात स्ट्रॉंग होणार आहे, तुमच्या गाईचं स्ट्रक्चर सुधारणार आहे आणि ओव्हरऑल गाईचा लुक पूर्णतः बदलून जाणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही 3 गायी अशा निवडा की ज्या सर्वोत्कृष्ट आहे आणि त्यांना सॉर्टेड चांगल्या दर्जाचं सिमेंट भरून, आणि सॉर्टेड सिमेंट पण उत्कृष्टच असतं. कोणत्या वळूचं सॉर्टेड सिमेंट बनवलं जात नाही. जे अतिशय उत्कृष्ट वळू असतात त्यांचं सॉर्टेड सिमेंट बनवलं जातं. ही झाली ब्रीडिंगची सर्वात महत्वाची स्ट्रॅटर्जी की 10 पैकी 5 गायी निवडा ज्या अतिशय चांगल्या आहे, आणि त्याच्यातल्या पण 5 मधल्या 3 निवडा की ज्या सर्वोत्कृष्ट आहे, आणि त्यांच्यापासून 3 कालवडी तयार करा. आणि बाकीच्या ज्या 2 आहे त्यांना इम्पोर्टेड चांगल्या दर्जाचं कन्व्हेन्शनल सिमेंट वापरा. मग त्यात तुमचा खोंडेऊ किंवा कालवडू. आणि ज्या बाकीच्या तुमच्या 5 गायी त्यातल्या 3 मीडियम गायी, तर त्यांना तुम्ही लोकल जे सिमेंट असतं कमी रेंजचं
ते पण वापरू शकता. त्यांच्या कालवडी ठेवल्याच पाहिजे अशी पण गरज नाही, किंवा तुम्ही कोणाला पण भेट म्हणून देऊ शकता. आणि ज्या त्यातल्या पूर्ण 2 उरतात त्यांना तुम्ही फक्त गाभण करण्याशी मतलब करा. म्हणजे ज्या 3 कालवडी प्लस 2 पैकी 1 तुम्हाला 10 पैकी 4 कालवडी प्रतिवर्ष भेटणार आहे. आणि त्या कालवडी तुमच्या गोट्यात सर्वोत्कृष्ट राहणार आहे. हा जर ब्रीडिंग उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर ब्रीडिंग केली तर तुमच्या गोट्यात लवकर सुधारणा होणार आहे. शिवाय त्या कालवडी कमी प्रमाणात असल्यामुळं तुम्हाला त्यांचा खर्च पेलावणार आहे आणि तुम्ही अतिशय त्यांचं चांगलं संगोपन करू शकता. मात्र 10 पैकी 10 गायींना सॉर्टेड सिमेंट लावलं, 9 कालवडी आल्या, तर त्यातल्या 3 गायींच्याच कालवडी चांगला परफॉर्म करतील, 3 ते 4 गायींच्या, बाकीच्या एक ऍव्हरेजली राहतील. अशा प्रकारच्या कालवडी पण सांभाळणं तुम्हाला नुकसानीचं ठरू शकतं. म्हणून ही ब्रीडिंग स्ट्रॅटर्जी जर वापरली ब्रीडिंग करताना, कुठलंही रेकॉर्ड नसताना किंवा काही माहित नसताना, अशा प्रकारचं उद्दिष्ट किंवा गोल आपल्या डोळ्यासमोर ठेवून, तर तो माणूस नक्कीच भविष्यात ब्रीडिंग मध्ये यशस्वी होऊ शकतो. आम्ही पण तेच केलं की सुरुवातीला ज्या चांगल्या गायी होत्या क्रॉस ब्रीडच्या 12-13 साली, ज्या साधारणतः 25-20 पर्यंत दूध देत होत्या 20 लिटर पेक्षा बाहेरच्या, तर त्याच सर्वोत्कृष्ट गायींना चांगलं सिमेंट वापरून त्यावर ब्रीडिंग चालू केली. आणि मग आज हे उद्दिष्ट हळूहळू 4-5 पिढ्यापर्यंत अतिशय योग्य दिशेने सकारात्मकरित्या पुढे गेलेलं आहे. सर निलेश सर, माझा एक प्रश्न होता. निलेश सर, हा बोला विचारा. हो विचारा. माझा प्रश्न असा होता फर्स्ट जनरेशनच्या कारवडीचं वय म्हणजे भरण्यासाठी वय किती पाहिजे आणि बॉडी वेट किती पाहिजे? हो, इम्पोर्टेड सिमेंटच्या कालवडींचं. हो, पहिल्या इम्पोर्टेड सिमेंटच्या कालवडींचं साधारणतः वय 14 महिने, 12 ते 14 महिने, 12 महिने पण नको शक्यतो, साधारणतः 14 महिन्याला तिच्यात पूर्णतः मॅच्युरिटी येते. तिचे अवयव चांगल्या प्रकारे विकसित असतात आणि बॉडी वेट दोन्ही पण एकमेकाला तेवढेच कारणीभूत घटक किंवा सहाय्यक घटक आहे, की वय असून पण चालणार नाही आणि बॉडी वेट पण कमी असून चालणार नाही. तर बॉडी वेट साधारणतः पहिल्या जनरेशनला साधारणतः 320 ते 350 दरम्यान असलेलं इम्पोर्टेड सिमेंटच्या कालवडीत चांगलं. त्याच्या आत जर तुम्ही कालवड भरवली आणि 14 महिन्याच्या आत जर कालवड भरवली तर तुम्हाला ती कालवड चांगला परफॉर्म करणार नाही. ती 2 वेतानंतर 3 वेतानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे दूध देऊ शकते, कारण तिची जी बॉडीचं जेवढं जी गेन करणार आहे ती 2 वेतानंतरच करणार आहे. म्हणून तुम्हाला त्यापासून नुकसानच होणार आहे. म्हणून पहिल्या जनरेशनची जर इम्पोर्टेडची कालवड असेल तर साधारणतः वजन 320 ते 350 दरम्यान असावं, म्हणजे साधारणतः 350, 330 अशा प्रकारे एचएफ मध्ये, आणि साधारणतः वय कमीत कमी 13 ते 14 महिने. धन्यवाद सर. हो येस. भालेराव साहेब, आपला काही प्रश्न आहे का? आपला हात वर आहे बराच वेळापासून. डॉक्टर भालेराव साहेब. हा बोला भालेराव साहेब. नमस्ते. युबीसी स्कोअर बद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं मला. सर कुठला म्हणलं सर? युडीसी आर्डर डेव्हलपमेंट म्हणजे युडीसी स्कोअर हा इम्पोर्टेड वळूमध्ये प्रत्येक इव्हॅल्युएशन डाटेमध्ये दिलेला असतो. तो जेवढा प्लस मध्ये तेवढ्या गाईचं आर्डर कन्फर्मेशन चांगल्या प्रकारे येणार आहे आणि आर्डर इम्प्रुव्हमेंट भेटणार आहे. तर पण साधारणतः पहिल्या जनरेशनला जर आपण सुरुवात करत असेल तर +50 0.50 इतकी जर युडीसी आजच्या 2025च्या बेसनुसार प्लस मध्ये असेल तरी तुम्हाला अतिशय उत्कृष्ट दर्जाचं कासेची रचना पहिल्याच जनरेशन मध्ये बघायला भेटणार आहे. कारण जी बेसलाईन आहे आर्डरची त्यांची अमेरिकेतली, ती आता खूप हाय लेवलला गेलेली आहे. त्यांचा बेस लेवलच्या खाली जरी मायनस तुमचं 50 असलेला आर्डर असलेला युडीसी असलेला -50च्या आसपास जरी युडीसी असलेला वळू वापरला तरी तुम्हाला आपल्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड जनरेशन मध्ये इम्प्रुव्हमेंटच भेटणार आहे. तुमचा आर्डर रिव्हर्स येऊ शकत नाही. -0.50 मध्ये जरी असेल तर हे प्रॅक्टिकली उदाहरण आहे. आणि प्लस मध्ये असेल तर आणखीन वाढ होणार आहे. पण त्यातली त्यात जर 2 गोष्टी तुम्ही बघितल्या तर गाय तुम्हाला जास्त स्ट्रेंथ देऊन जाणार आहे. जर रिअर आर्डर हाईट आणि आर्डर विल्ट या 2 गोष्टी जर गायीच्या जास्त सकारात्मक असेल तर गायीपासून फिजिकल दृष्ट्या जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळतं. म्हणजे आर्डर स्पेस वाढतो. जेवढा रिअर आर्डर हाईट
तेवढं गाईचा स्तनदा किंवा इतर समस्या मास्टिटिसच्या कमी होऊन गाईची जी दूध साठवण्याची क्षमता आहे ती वाढली जाते आडर विल्कमुळे, आणि गाईला एक दूध उत्पादनासाठी एक स्ट्रेंथ देते कास सामावण्यासाठी. म्हणून युडीसी जर प्लस मध्ये 0.50 असेल तर अतिउत्तम, नसेल पण एखाद्या वळूचा आणि इतर गुणधर्म जास्त असेल -50 जरी असेल तरी अशा प्रकारचा वळू पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या जनरेशनला नक्की वापरा. तुमच्या आर्डरच्या रचनेमध्ये इम्प्रुव्हमेंटच होणार आहे, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला नुकसान होणार नाही. आर्डर अटॅचमेंट, आर्डर क्लेफ्ट, आर्डर रिअर आर्डर हाईट आणि आर्डर विड्थ या गोष्टींचा समावेश आणि टीथ लेंथ या गोष्टींचा समावेश या युडीसी मध्ये होतो. म्हणून युडीसी जेवढं पॉझिटिव्ह, जेवढं प्लस, तेवढं तुमचं आर्डरचं रचना अगदी तुम्हाला जास्तीत जास्त झालेली दिसेल पहिल्या जनरेशन पासूनच. म्हणून अगदी लोंबकळत्याच्या गायींच्या कास आहे गुडघ्याच्या खाली, त्यांना जरी 0.50 प्लस युडीसी असलेला वळ वापरला तर येणाऱ्या कालवडीचा आर्डर कोणीच म्हणू शकणार नाही की या गाईच्या कालवडीचा ही कालवड आहे. इतक्या प्रकारे सकारात्मक तुम्हाला त्यातून सुधारणा दिसून येतील. म्हणून युडीसी मायनस आजच्या दृष्टीने जर सांगितलं तर 3 जनरेशन पर्यंत आपल्याकडे बरेचसे फार्मर आहे, 1, 2, 3, तर त्यांच्या दृष्टीने सांगतो की -0.50 ते +0.50 एवढं जर युडीसी असेल तरी सर्वोत्कृष्ट युडीसी मानायला काहीच अडचण नाही, आणि त्याच्या पुढे असेल तर मग सर्वोत्तम, काही अडचणच नाही. ओके सर, थँक्यू. नक्कीच साहेब. त्याच्यासोबत बॉडी वेट कंपोजिट हा एक, म्हणजे आता स्ट्रेचर कडे जाऊ आपण. बॉडी कन्फर्मेशनचे जे मुद्दे आहेत ते थोडे उरकून घेऊ आणि मग परत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे येऊ आपण. आता फीट अँड लेग तर तुम्ही बऱ्यापैकी साहेब यांना कव्हर केलाय. तर त्याच्यासोबत बॉडी वेट कंपोजिट मध्ये म्हणजे स्ट्रेचर असावं, स्ट्रेंथ किती असावी, बॉडी डेप्थ कशी असावी, रम्प अँगल कसा असावा, रम्प अँगल का गरजेचं आहे, तर हे थोडे थोडे मुद्दे जरा यांना, म्हणजे ते स्ट्रेचर आहे ते टॉल असावं का, टॉल असलं म्हणजे साधारण ते +1.5 असतं समजा, +1.2 to 1.5 पर्यंत असेल तर ते टॉल कन्सिडर केलं जातं. मग हे कितपत बाबा वळू निवडताना लोकांनी बघितलं पाहिजे? साधारणतः आर्डर कंपोसाइट हा घटक जर साधारणतः ज्यांना दूध उत्पादनावर आणि इफिशियन्सली काम करायचे कार्यक्षमतेने, तर त्यांनी यावर लक्ष दिलेलं अतिशय योग्य असतं की जेवढा बॉडी वेट कंपोसाइट मायनस मध्ये असेल किंवा कमी असेल तेवढं ते आपल्या गोट्याच्या दृष्टीने सकारात्मक आहे. कारण जेवढा प्लस मध्ये बॉडी कंपोसाइट जाईल तुमचा, तर तेवढा गाईचा चारा खाण्याची क्षमता, गाईचं वजन आणि गाईची जी वाढ आहे, आपण तिला उंची वगैरे म्हणतो, ती जास्त जाणार आहे. म्हणून मीडियम प्रकारच्या गायी जर आपल्या गोठ्यात असेल तर त्या जास्त इफिशियन्स असतात. म्हणून गाईची जी उंची आहे, स्ट्रेचर, ते मायनस मध्ये असावं किंवा रेंजच्या 0च्या बरोबर असावं. जास्त प्लस मध्ये असेल तर जास्त उंच दर्जाच्या गायी होतात, जे आपण जर जास्त शास्त्रोक्त याच्यात पाहायला गेला तर ट्रिपल अनालिसिस चार्ट मध्ये दिलेले असतात, त्यानुसार ते शोकेस केलेलं जातं. पण मात्र बॉडी डेप्थ हाडी पासला प्लस मध्ये असला तर योग्यच आहे पहिल्या, दुसऱ्या जनरेशनला. त्यामुळे गाईची दूध देण्याची क्षमता लवकरात लवकर मिळते. 1, 2, 3 जनरेशन पर्यंत बॉडी डीप आणि आर्डर विल्थ जास्त असलेली वळ वापरली तर त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. उदाहरणार्थ एबीएस कडे असणाऱ्या हॅमरचा जो वळू आहे की त्याचा बॉडी डेप्थ आणि आर्डर विल्थ हे नेहमी सकारात्मक होते, आणि अशा दृष्टीचे पहिल्या जनरेशनला वळ वापरली तर नक्कीच त्याचा फायदा गाईचे स्ट्रेंथ वाढवण्यास, म्हणजे गाईचं एकूण सामर्थ्य वाढवण्यास होतो. स्ट्रेंथ ही प्लस मध्ये असेल तर गाय भक्कम प्रकारच्या गायी आपल्या गोठ्यात तयार येतात. म्हणून स्ट्रेचर हे मायनस मध्ये असावं, स्ट्रेंथ ही प्लस मध्ये असावी, बॉडी डेप्थ हा डीप म्हणजे प्लस मध्ये असावा, आणि जे अँग्युलर म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आला की फासोळ्याची रचना, की ज्या फासोळ्यांमध्ये कमीत कमी 2-2, 3-3 बोट आपले ठेवल्यानंतर जेवढा फासोळ्यांमध्ये गॅप जास्त तेवढ्या त्या गायीची श्वासोच्छ्वास करण्याची क्षमता जास्त असते, गायीची चारा आणि इतर गोष्टींची क्षमता जास्त असते. म्हणून एकंदरीत या सर्व प्लस असल्यामुळे गायीची दूध देण्याची क्षमता वाढते. म्हणून अँग्युलर ही गायींची फासोळीची रचना असल्यास ते अतिशय उत्तम. त्यानंतर तुम्ही विचारलं की रंप हा नको, हायपिन रंप असेल तर गायीला इन्फेक्शन होण्याच्या, गर्भपिशवीचे इन्फेक्शन होण्याच्या समस्या वाढतात हायपिन जर जास्त गेला हायपिन तर. आणि स्लोप असला तर गायीचा कन्सप्शन वाढतो
आणि पण गाईचं ते स्ट्रक्चर थोडं वेगळ्या प्रकारे दिसतं. पण स्लोप स्लाइटली स्लोप असलेला रम कधी पण चांगला. आपल्याकडे बाजारात दोन्ही प्रकारचे वळू उपलब्ध आहे की ज्यांचा रंप हाय पण आहे आणि स्लोप पण आहे. म्हणून सर्वात आधी वळूची निवड करताना रंप अँगल आधी पाहावा की आपली गाय जर उंच रंपची असेल म्हणजे गायचा पुट्टा वर गेलेला असेल आकाशाकडे, तर अशा गायीला वळू निवडताना ज्याचा पुट्टा जमिनीकडे खाली अशा प्रकारच्या वळूची निवड केली तर तो इंटरमिडिएट मध्ये येतो. आणि एक स्ट्रेट गायी बॉटम लाईन पासून आपल्याला सरळ गायी तयार होतात. आणि त्याचे फायदे पण इतर दृष्टीने गायीचं गर्भपिशवीचं इन्फेक्शन वगैरे, गायीचं कन्सप्शन वाढवणे या गोष्टीमध्ये आपल्याला रंप पण महत्वाची भूमिका बजावतो. सर नक्कीच साहेब. याच्यासोबत मला वाटतंय की आपल्याकडे प्रत्येक कंपनीच्या म्हणजे पेडिग्री मध्ये रिलायबिलिटी हा एक मोठा मुद्दा असतो. तर हा रिलायबिलिटी जिनोमिकली टेस्टेड बुल असू द्या किंवा प्रोजेनी टेस्टेड बुल असू द्या, याच्यामध्ये 77% पासून तर अगदी 92-94% पण आहे. तर ह्या रिलायबिलिटीचा लोकांनी कसं साधर्म्य लावायचं बाबा ही पेडिग्री बघताना? सर्वात महत्वाचा मुद्दा तर रिलायबिलिटी. हा वळू किती खात्रीशीर आहे याचं ते द्योतक आहे. रिलायबिलिटी म्हणजे वळूची खात्री किती. वळूचा वापर आपण गोठ्यात केल्यानंतर यापासून ज्या कालवडी आपल्याकडे येणार आहेत त्या किती खात्रीने वळूच्या ट्रेड्स प्रमाणे किंवा वळूच्या अंतर्भूत क्षमताप्रमाणे आपल्याकडे परफॉर्म करणारे याचं ते रिलायबिलिटी हे द्योतक आहे. म्हणजे उदाहरणार्थ ABSR नावाचा वळू हा जेनोमिक टेस्टेड आहे आणि याचं सिमेंट आपण जर आपल्या गोट्यात एक साधारणतः 100 गायींमध्ये वापरलं, सरासरी आपण 100ची धरू, तर साधारणतः त्याची रिलायबिलिटी आता वाढून एक 82 ते 84% पर्यंत गेलेली असेल. तर साधारणतः ज्या वळूचा जो इव्हॅल्युएशन चार्ट आहे त्यानुसार जे वळूचं सांगितलेलं आहे वयापासून एवढं दूध उत्पादन भेटेल, यापासून येणाऱ्या कालवडींची एवढी फॅट उत्पादन भेटेल, यापासून येणाऱ्या कालवडी कसा परफॉर्म करतील, यांचं कन्फर्मेशन कसं असेल, काशीची रचना कशी असेल, पायाची रचना कशी असेल, या सर्वांची जी खात्री आपल्याला इव्हॅल्युएशन चार्ट मध्ये दिलेली आहे ती रिलायबिलिटीनुसार आपल्याला आपल्या गोठ्यात पाहायला मिळेल. म्हणजे साधारणतः 100 गायी एका सारख्या संरचनेच्या, एका सारख्या क्षमतेच्या 100 गायींवर आपण आर्माडा नावाचा वळू वापरला तर त्यातील 82 कालवडी आर्माडाचा जसा इव्हॅल्युएशन चार्ट आहे किंवा त्याची अंतर्भूत जेनेटिक क्षमता जशी आपल्याला CDCB ने दिलेली आहे किंवा त्याच्या चार्ट मध्ये तशी ती येणाऱ्या कालवडींमध्ये आपल्याला उतरलेली पाहायला भेटेल. म्हणून रिलायबिलिटी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. जसं जसं आपण जिनोमिक टेस्टेड वळू किंवा सोडून प्रोव्हेन वळू सोडून साधारणतः केवळ आई वडिलांच्या रेकॉर्डनुसार किंवा आईच्या रेकॉर्डनुसार किंवा त्याचं बाह्यरूप दर्शन पाहून अशा प्रकारचे वळू वापरले तर त्यांची खात्री कमी कमी होत जाते. म्हणजे कारवडी असा चलविचल परफॉर्म करतील. 100 कारवडींना अशा ज्यांचा कुठलाही डाटा नाही किंवा ज्यांची रिलायबिलिटी कमी अशा वळूचं सिमेंट वापरलं तर त्या कालवडी नक्कीच खालवरपणाचा परफॉर्म करतील. म्हणजे काही कालवडी जास्त दूध देतील, काही देणारच नाही, काही कमी देतील, काही कालवडीच्या कासाची रचना बेडप येतील, काहींचा गायचा आजारी किंवा मस्टॅटिसचं प्रमाण वाढेल. म्हणजे अशा गोष्टींची कुठलीही खात्री नसते. म्हणून शक्यतो जेनोमिक टेस्टेड किंवा प्रोव्हेन वळू वापरला तर रिलायबिलिटी आपली वाढली जाते, खात्री वाढली जाते आणि अशामुळे ब्रीडिंग जलद गतीने सुधारणा करण्यास आपल्याला गोठ्यात नक्कीच मदत होते. म्हणून रिलायबिलिटी हा महत्वाचा मुद्दा आहे सर्वात ब्रीडिंग करताना. सर नक्कीच सर. आणि साहेबांनी जसं सांगितलं हा प्रत्येक रिलायबिलिटी मुद्दा तुमच्या मिल्कला, फॅटला, प्रोटीनला, प्रोडक्टिव्ह लाईफला, सोमॅटिक सेल्सला, म्हणजे जितके काही पॅरामीटर आता आपण बघितलेत प्रत्येकाची रिलायबिलिटी प्रत्येक कंपनी तिथं देत असते. म्हणून ज्या वेळेस म्हणजे एक भाकीत करत असताना आपल्याला बऱ्याचशा वेळेस विचारलं जातं किंवा दहे साहेबांना सुद्धा, तर लोक एक बांधून घेतल्यासारखं म्हणजे दहे साहेब आपल्याला विचारणं होती कधी कधी की बाबा पाईप वापरला किंवा जोल्ट वापरला तर बाबा PTA दूधच किती येणार, तिच्या भविष्यवाणीवरती दर्शवलं जातं. आणि पुढे रिलायबिलिटी बाबा म्हणजे 100च्या पटीत जर जनावरं घेतली तर 70, 82, 90, 92% येण्याचं भाकीत याच्यावरून आपल्याला येते. कारण की 2-4 जणांचा रिलायबिलिटीशी मुद्दा होता आणि अजून 2 जणांचा मुद्दा आहे PTAT शी रिलेटेड साहेब. PTAT म्हणजे आपलं प्रेडिक्टेड ट्रान्समिटिंग ऍबिलिटी.
आता हे म्हणजे एसटीच्या किंवा वर्ल्ड वाईड सायरच्या याच्यावरती जास्त आहे. आपण एबीएसनी तरी एवढं हे केलेलं नाहीत म्हणजे त्याचे पॅरामीटर किंवा एसटी मध्ये सुद्धा ते 75 वेगवेगळ्या ज्या टेस्ट आहेत तर तिथं याचं जरा जास्त खोलात म्हणजे मार्गदर्शन होतं. तर दळे साहेब आपण याच्यावरती काय भाष्य करताल पीटीएटी? पीटीएटी म्हणजे साधारणतः वळूची जिनोमिक टेस्ट झाल्यानंतर किंवा वळू प्रवेश झाल्यानंतर त्याच्यात जी क्षमता आहे पुढे जीन्स ढकलण्याची आपल्या अपत्यात, त्या संदर्भातला तो मुद्दा असतो. म्हणजे प्रिडिक्टेड ट्रान्समिटिंग ॲबिलिटी फॉर मिल्क असेल, फॉर फॅट असेल, फॉर प्रोटीन असेल आणि फॉर कन्फर्मेशन म्हणजे ट्रेडसाठी अशा प्रकारे ती मोजली जाते. आणि त्याद्वारे आपल्याला वळूची खात्री येते की याच्यातून जे जीन्स आहे दुधासाठी ते आपल्या अपत्यात कशा प्रकारे किती प्रकारे पुढं ढकलण्याची किंवा देण्याची क्षमता आहे, फॅटची क्षमता देण्याची क्षमता किती आहे, प्रोटीन देण्याची क्षमता किती आहे या वळूत, आणि त्याचे जे कन्फर्मेशन आहे म्हणजे यातील जे ट्रेड्स आहे म्हणजे बॉडी वेट कंपोसाइट असेल, आर्डर कंपोसाइट असेल, फिट अँड लेग स्कोअर कंपोसाइट असेल, तर याचा पुढे अपत्यात जीन्स देण्याचा किंवा पुढे क्षमता ढकलण्याचा अनुमानित अंदाज किती आहे यावर हा पीटीएट अवलंबून असतो. म्हणून प्रोवेन असेल वळू तर रिलायबिलिटीनुसारच पीटीएट ठरवला जातो. जिनोमिक असेल तरी तो रिलायबिलिटीनुसार ठरवला जातो. म्हणून पीटीएट हा पूर्णतः जिनोमिक किंवा वळू प्रोवेन झाल्यानंतरच मार्गदर्शक ठरू शकतो. सर नक्कीच साहेब. अजून कोणाचा प्रश्न आहे का? आता काही माझ्याकडे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कुणाचा असेल तर तोपर्यंत तुम्ही हे करा. आता ब्रिबिशन लेंडवे साहेब आहेत, यांचा प्रश्न होता ब्रीडिंग इम्प्रुव्हमेंट मध्ये बुल सिलेक्शन करत असताना इनब्रीडिंग व ब्लड लाईन या बाबतीत कोणत्या महत्वाच्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे की जेणेकरून पुढच्या पिढीत येणारा परफॉर्मन्स हा चांगला येईल बाबा? ब्रीडिंग करताना साधारणतः पेडिग्री बघूनच आपण ब्रीडिंग करतो, जे जाणकार आहेत ते, आणि त्याचं रेकॉर्ड कीप करतात म्हणजे रेकॉर्ड ठेवतात. त्यामुळे पुढच्या ज्या कालवडी आपल्याकडे आलेली आहे तिला सिमेंट वापरताना, सिमेंट भरताना किंवा वळूची निवड करताना त्याची नक्कीच मदत होती. आणि इनब्रीडिंग हा असा मुद्दा आहे की त्यामुळे वळूमध्ये जर काही जेनेटिकली दोष असतील तर ते वाढण्याची शक्यता असते. म्हणून इनब्रीडिंग ही शक्यतो टाळावी लागते. इनब्रीडिंग करताना आपल्याला बरेचसे पॅरामीटर किंवा बराचसा अनुभव आवश्यक आहे की वळूमध्ये चांगले जीन्स कोणते, त्याचं जेनोमिक टेस्ट झालेलं आहे का किंवा इतर गोष्टी. तर इनब्रीडिंग आवश्यक केलेली सुद्धा फायदेशीर ठरते. पण शक्यतो आपल्याला काही माहित नसताना इनब्रीडिंग ही टाळलेलीच योग्य. आणि त्यासाठी इनब्रीडिंग टाळण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा की आपल्याकडे संपूर्ण गोठ्यात वापरणाऱ्या वळूंचा रेकॉर्ड असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी एका वेळेस गायींची संख्या कमी असेल तर 1 किंवा 2 यापेक्षा जास्त वळू न वापरणे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जास्त वळू जर आपल्या गोठ्यात वापरली तर पुन्हा रेकॉर्ड ठेवणे आणि त्यांच्यासाठी पुढे वळू निवडणे यासाठी एक किचकटीचं किंवा जिकरीचं काम होतं. कारण अशा बऱ्याच ब्लड लाईन आहे की ज्या पुन्हा 1-2 पिढ्यानंतर एकत्र येतात. प्रत्येक कंपन्या, सिमेंट कंपन्या जरी घेतल्या तर अशा कमी जास्त प्रमाणात असे वळू आहे की जे 2-1 पिढ्यानंतर पुन्हा मिळते. म्हणजे कंपनी बदलली तर इनब्रीडिंग टाळता येते किंवा काहीच अडचण नाही असं ग्राह्य कोणी धरू नये. प्रत्येक कंपनीकडे सरासरी प्रत्येक लाईन किंवा जे जुने लाईनचे झालेले वळू आहे यांचे पासून तयार झालेले वळू आहे आणि पुन्हा तेच आपण वापरत राहिलो तर इनब्रीडिंग होण्याची शक्यता जास्त वाढते. म्हणून सर्वात महत्वाचं की रेकॉर्ड ठेवणे आणि 2 पिढ्यापर्यंत त्यांचं वळूचं रेकॉर्ड तपासणे हा सर्वात महत्वाचा या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे की जो आपण इनब्रीडिंग टाळू शकतो. आणि इनब्रीडिंग झाली तर तुमचं जे काही जेनेटिकली दोष असतील तर तुमच्या गायीमध्ये अर्ली एम्ब्रियोनिक डेथ असेल किंवा तुमच्या गायी विण्यासाठी जास्त वेळ लागणे म्हणजे साधारणतः गेस्टसेन लेंथ असेल त्यांची विण्याच्या याच्यातली गाभण याच्यातली त्यांची जी लांबी आहे ती वाढू शकते. इतर फर्टिलिटीच्या समस्या वाढू शकतात. इतर मास्टायटिस सारख्या समस्या इनब्रीडिंगमुळे वाढू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या वळूला मास्टायटिसच्या समस्या असेल तर अशाच लाईन मधलं परत आपण त्या वळूचं रक्त असलेला दुसरा वळू निवडला तर इनब्रीडिंग होऊन अशा प्रकारचे जे दोष आहे ते आपल्या गोठ्यात वाढू शकतात. म्हणून इनब्रीडिंग शक्यतो टाळलेलं कधीही चांगलं. नक्कीच साहेब.
त्यालाच अनुसरून सोलनकर ज्ञानेश्वर साहेबांचा प्रश्न होता, पहिल्या किंवा दुसऱ्या जनरेशनला गोठ्यात वेगवेगळे बुल वापरावेत का? तर पहिल्या जनरेशनला आणि दुसऱ्या जनरेशनला साहेबांनी जसं सांगितलं, की एक बुल जर घेऊन आपण काम केलं तर ते योग्य राहील. साहेबांच्या गोठ्यात आत्ता त्यांनी पहिल्या जनरेशनला 8 ABSचे वेगवेगळे बुल वापरलेत. तर साहेब दहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असं वाटतं याच्याहून, की तुम्हाला तेवढं रेकॉर्ड ठेवणं याच्याहून अवघड जाईल बाबा. बाकी म्हणजे तुम्ही काम करू शकता, पण जर जेवढं जास्त बुल वापरले जातील, तेवढे गोठ्याला जरा अडचण क्रिएट होऊ शकते. त्याच्यानंतर अरुण पिंगळे साहेब आहेत, यांचा प्रश्न आहे, जर रेकॉर्ड नसलेली 20 लिटरची म्हणजे 2 टायमाचं दूध तिचं 20 लिटर असेल आणि तिची कालवड 35 ते 40 लिटर पर्यंत कोणत्या जनरेशन मध्ये जाणार आणि ते कॅल्क्युलेशन कसं समजायचं? साधारणतः जीन्स मिल्कचे जीन्स किती ट्रान्समिट होतात म्हणजे अपत्यात ओळखून यावरती अवलंबून असतं. पण एक ऍव्हरेज डाटा किंवा एक ऍव्हरेज प्रॅक्टिकल असं सांगतं की दर जनरेशनला फक्त 5 लिटर सरासरी ऍव्हरेज दूध वाढ होती. म्हणजे साधारणतः तुम्ही सांगितलं की 20 लिटर पासून 40 लिटरची बनवायची, तर साधारणतः 3 ते 4 पिढ्या तुम्हाला लागणार. म्हणजे आता तुम्ही पहिल्या जनरेशनला 20 लिटरच्या गाईला इम्पोर्टेड सिमेंट वापरलं तर ती येणारी गाय सरासरी धारा जास्त पण देऊ शकते, पण सरासरी 25 लिटर धारा, त्यापासून येणारी ती 30 ते 32 लिटर धारा, त्यापासून येणारी 35 ते 36 धारा आणि त्यापासून पुन्हा येणारी साधारणतः 38 ते 40 किंवा 45 लिटर पर्यंत पण जाऊ शकते. किंवा असं पण होऊ शकतं की जीन्स जर मिल्कचे जास्त प्रकारे ट्रान्समिट झाले, आईकडचे जीन्स दाबले गेले आणि वडिलांकडून ज्या लाईन आहे मिल्कच्या त्या जास्त प्रमाणात जीन्स ट्रान्समिट झाले किंवा त्याच प्रकारचे जीन्स वडिलांकडून ट्रान्समिट झाले, तर शक्यता आहे की 1 किंवा 2 जनरेशन मध्येच तुम्ही 40 लिटर पर्यंत जाऊ शकतात. पण असा कोणताही प्रगल्भित डाटा किंवा असा एक कुठलाही जेनोमिक टेस्ट केली तरच त्यातून समजू शकतं की या गाईत दूध वाढवण्याची क्षमता, या कालवडीत किंवा दूध देण्याची क्षमता किती आलेली. तसं अंदाजित कोणी पण सांगू शकत नाही. पण अंदाजित जर वर्तवायचं असेल तर साधारणतः 3 पिढ्यांनी तुम्ही ऍव्हरेजली 20 लिटरच्या गायीपासून तिसऱ्या पिढीला 40 लिटर किंवा त्यापेक्षा अधिक दुधाची गाय सहज बनवू शकतात. म्हणजे जर गायीने 20 लिटर पहिल्या व्यताला दिला असेल तर साधारणतः ती जी कालवड तिची येणार आहे ते 3 पिढ्यानंतर साधारणतः पहिल्या व्यताला 35 प्लस किंवा त्यापेक्षा जास्त दूध देऊ शकते. म्हणजे साधारणपणे 7 ते 9 वर्षाचा कार्यकाळ त्या हो, शेतकऱ्याला थांबावं लागेल. हो. नक्कीच सर. दुसरे यंग ब्रीडर आहेत आमचे मित्र श्रीकृष्ण मांढरे साहेब, यांची 20 लिटरची गाय आहे आणि 20 लिटरच्या गायीला सेक्स सिमेन वापरणं कितपत योग्य आहे बाबा, असा त्यांचा प्रश्न आहे. मगाशीच गवळी साहेबांचा प्रश्न होता, पण त्यावर प्रकाश टाकला. अशा पद्धतीनं जर तुम्ही वर्गीकरण केलं तर ते जास्त संयुक्तिक राहील. येस, ठीक आहे सर. असं तुमच्या गाय गोट्यात जर चांगल्या उत्पादनक्षम गाय असतील तर त्यालाच प्रयोग करा, याच्यापेक्षा जास्त देणार आहे नसेल तर मग वापरायला हरकत नाही. धन्यवाद सर. गायी लवकर कन्सिव्ह होईल असे सेक्सेल सिमेन असते का की ज्याची फर्टिलिटी हाय आहे? अशा प्रकारचा सिमेन आहे, त्यासाठी कंपनीने दावा केलेला किंवा जेनेटिक त्यांच्या इव्होल्युशन नुसार कंपनी सांगते की या वळूचा फर्टिलिटी चांगला आहे किंवा याचा कन्सप्शन चांगला आहे. एबीएस कडे अशा माझ्या माहितीप्रमाणे वळू आहेत आणि होते पण उपलब्ध की ज्यांचा कन्सप्शन जास्त येतो, त्यामुळे फर्टिलिटी वाढू शकते. त्याशिवाय पीकेसी, प्रेग्नेन्सी किंग कन्सप्शन वगैरे अशा प्रकारे ब्रँड खाली कंपनी तुम्हाला प्रोव्हाइड करते. आता एसटीचा वगैरे विषय झाला तर एसटी जेनेटिक्स ते 4 मिलियन पेक्षा जास्त स्पर्म देतात तुम्हाला ऍक्टिव्ह स्ट्रॉ मध्ये, अल्ट्रा प्लस मध्ये सेक्सेड, आणि त्यामुळे तुमचा कन्सप्शन नक्कीच वाढवणार आहे. अशा प्रकारे पण जे की वळू आहे की जे सॉर्टेड सिमेंट मध्ये पण तुमचा कन्सप्शन वाढू शकतात. नक्कीच साहेब. मांढरे साहेबांचे पण ब्रीडिंग रिलेटेड तेवढेच प्रश्न आहेत, बाकीचे वेगळे प्रश्न आहेत, त्यामुळे मी आता इथं घेत नाही ते. त्यानंतर याच्यात जे नवनाथ सावंत साहेब आहेत की जे पर्टिक्युलरली जरा जर्सीवर यांचं जास्त काम आहे, तर त्यांच्याकडे टायसनची गाय आहे. तिने बापाचे व आईचे गुणधर्म कोणाचे किती घेतले आहेत? जर तिला फ्रेंचची कालवड झाली आहे, आई टायसन आणि बाप फ्रेंच, तर म्हणजे असं आपण सांगू शकतो का कुणाचे किती कॅरेक्टरिस्टिक्स F1 जनरेशन? नाही, असं कोणीच सांगू शकत नाही. ज्या वेळेस तिचं जेनोमिक टेस्टिंग होईल त्या आणि वळू हा जर रजिस्टर असेल सीडीसीबी कडे
तरच ते पण त्याची खात्री देऊ शकतात. अन्यथा कुणीही असं वर पाहून सांगू शकत नाही. कलर वडिलांवर गेला तरी असं समजणे चुकीचे आहे की हिचे पूर्ण गुणधर्म वडिलांकडून आलेले. कारण कलरचा जीन्स जरी वडिलांकडून घेतले तर बाकीचे दूध वाढीचे जीन्स, फॅटचे जीन्स किंवा इतर ऑर्डर वगैरेचे जीन्स जर ऐकून ट्रान्समिट झालेले असतील तर यात नक्कीच खात्री कमी आहे. म्हणून असं वर पाहून कोणीच सांगू शकत नाही. कोणी तज्ञ किंवा कोणीही सांगू शकत नाही. जेनोमिक टेस्ट हाच त्याला एकमेव पर्याय आहे की कोणते जीन्स किती ट्रान्समिट झाले आणि याच्यात किती क्षमता येणाऱ्या कालोडीत अंतर्भूत झाली हे त्यानुसारच कळू शकतं. असा कुठलाही कोणी दावा करू शकत नाही की वर पाहून सांगू शकतं की हा असा परफॉर्म करेल. कलर किंवा इतर हालचालीवरून सुद्धा ते आजमावणं कठीण आहे. वर पाहून तुम्ही फेनोटाईप चेंज झालं किंवा फेनोटाईप वडिलांप्रमाणे आले सांगू शकतात. मात्र इतर जे छुपे जीन्स आहे, दुधाचे असतील, फॅटचे असतील, कन्फर्मेशनचे असतील, हेल्थचे असतील, फर्टिलिटीचे असतील, ते ऐकून ट्रान्समिट झालेले आहे की वडिलांकोणचा ट्रान्समिट झालेले आहे. जेव्हा ती कालवड प्रोव्हेन होईल म्हणजे ज्यावेळेस दुधात येईल त्याच वेळेस एक समजू शकतं किंवा कमी वयात 3 महिन्याच्या तुम्हाला खात्री करायची असेल तर जेनेटिक टेस्ट हा एक त्याला पर्याय. वर पाहून असं खात्रीशीरित्या कोणी सांगू शकत नाही. नवनाथ साहेब अवेलेबल आहेत. नवनाथ सावंत साहेब, जर सर तुम्ही विचारा काय तुम्हाला हो, अजून सर. प्रश्न सर. येस. हो सर. विचारू? हा येस. हो विचारा. आवाज येतोय? हो येतोय, बोला. तर आता फ्रेंच कालवड आहे माझ्याकडे. ती आता माझ्याकडे साधारणतः 14 महिन्याची आहे. 14 महिन्याची असताना तिचे कुठलेच कॅरेक्टर, फक्त तुम्ही जसं म्हणता की फ्रेंचचे आलेत नाही आलेत हा पार्ट आपण डोळ्याने नाही सांगू शकत. मग ती 14 महिन्याची असताना मी तिला कुठलं सिमेंट भरू शकतो? मग तिचं तर कॅरेक्टर काहीच माहिती. दूध भविष्यात 9 महिन्यानंतर किती देणार आहे, तिची ऑर्डर कशी होणार आहे किंवा बाकीच्या गोष्टी कशा आहेत, फॅट असेल, मिल्क असेल किंवा त्याच्यानंतर एसएनएफ असेल, हे कसं देणार आहे अगोदर तर नाही ठरू शकत. पण माझ्याकडे तर आता 14 महिन्याची आहे. आयसनकडनं आलेली फ्रेंचची 14 महिन्याची कालोडी, तिला ती कन्सिव्ह करायची आता मला. पण ती दूध देणार 9 महिन्यानंतर मग कॅरेक्टर कळतील. त्यासाठी आपण कसं करू शकतो? त्यासाठीच तुम्ही पहिला वळू वापरलेला आहे बेसचा, तो पण चांगलाच आहे. त्याच्यापासून चांगलेच गुणधर्माच्या पंजाबमध्ये अगदी 35 लिटर पर्यंत टायसनच्या वळूंनी दूध दिलेलं आहे आणि इतर पण ट्रेड्स त्यांचे चांगले आले. त्यानंतर वळू वापरला टायसनला तुम्ही फ्रेंच वर्ल्डवाईडचा फ्रेंच वापरला. अतिशय उत्कृष्ट वळू आहे की जे वर्ल्ड लेवलचे टॉप क्लास वळू आहे. त्याच्यामुळे आज जरी कॅरेक्टर तुम्हाला लक्षात नाही आले तरी त्यात नक्कीच आज चांगले गुणधर्म आलेले असतील असं आपण गृहीत धरू. कारण मुळातच त्या वळूंची रिलायबिलिटी आपला मुद्दा झाला. लगड सरांनी मग सांगितलं, मी सांगितलं त्या पद्धतीने की अशा वळूंची रिलायबिलिटी जास्त असल्यामुळे आपण खात्रीने सांगू शकतो की या कालवडीत काहीतरी दम आहे. म्हणून आता अशा कालवडीला आता न सांगता किंवा न काही माहित नसताना वळू निवडायचं आहे तर तुमची जी संभ्रम स्थिती आहे ती कोणता निवडा. त्यासाठी जर्सीमध्ये JPI जर्सी परफॉर्म इंडेक्स नावाचा एक ट्रेड्स कंपनीने दिलेला आहे किंवा जी तिचा TPI जसा याच्यात मध्ये असतो तसा JPI जर्सी मध्ये असतो. सर पाहिलंय. ज्या वळूचा JPI जास्त असेल असा वळू तुम्ही तिच्यासाठी पेडिग्री बघून निवडा की जेणेकरून तुमचा संभ्रमपणा दूर होईल आणि फ्रेंचपेक्षा नक्कीच जी कालोडी येणारी ती जास्तीत जास्त दूध उत्पादन आणि तुम्हाला इफिशियन्स सहाय्यक होईल. म्हणून JPI मुद्दा तुम्ही फक्त गृहीत धरला आणि फ्रेंचपेक्षा ज्या वळूचा JPI जास्त येईल किंवा त्याच्या समतुल्य येईल असा वळू तुम्ही पेडिग्री बघून निवडा. एवढं जरी केलं तरी भरपूर उद्दिष्ट तुम्ही यातच गाठू शकता न कुठलं पण माहित नसताना. धन्यवाद. नक्कीच साहेब, मी थोडस ऍडिशन करू इच्छितो. दैनंदिन ज्यावेळेस फील्डवर जात असतो ना दय साहेब, आजही HF आणि जर्सी हाच मुद्दा क्लिअर नाही अजून. आणि याच्यात जर नवनाथ साहेबांसारखी जी माणसं आहेत की यांनी म्हणजे अगदी चोखंदळपणे म्हणजे अगदी शंभू यादव असतील की कुणाचीही म्हणजे त्यांची चर्चा झाली की त्यांनी पॅब्लोची कालवड 35,000ला नेलेली आहे आणि त्यांचं एक काम जर्सीवरतीच करायचंय की आज बऱ्यापैकी रवींद्र नवले साहेब सोडले तर मला वाटत नाही जर्सीचा म्हणण्यासारखा फार्म आज आपल्या कुणात आहे बाबा. शंभू यादव आपण 5-6 ठेवल्या, अजित पठार यांच्या काही 3-4 सोडल्या तर. आणि त्यामुळं नवनाथ सावंत साहेब तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही म्हणजे क्लास 1च्या पण वरची कॅटेगरी रेअर्ड करतायत. तर त्यामुळे ना तुम्हाला म्हणजे निसंकोचपणे तुम्ही कोणत्याही कंपनीचा याच्यावरती जर फक्त ज्याचा JPI चांगला आहे साहेबांनी जसं सांगितलं असा बुल जर वापरला, कारण की तुमच्याकडे आता निगेटिव्ह ट्रेड्स मध्ये काही सरांना
गोष्टीच दिसत नाहीयेत. त्या जर दिसत असत्या तर त्यांनी लगेच त्याच्यावरती मार्गदर्शन केलं असतं बाबा. आणि म्हणूनच मी परत एक इथं नमूद करू इच्छितो, की बरेचसे पशुपालक काय करतात, की बाबा गावात आरमाडाचं फॅड चाललंय किंवा गावात मॅग्नमचं फॅड चाललंय, गावात 40-116चा असू द्या, गावात जोल्टचा असू द्या. पण त्या 40-116ची मला किती गरज आहे? त्या आम्रपालची मला किती गरज आहे? का माझं ॲक्वावरती पण काम होऊ शकतं? हे जरा तुम्ही जाणकारांशी डिस्कस करून जर महिनाभर अगोदर जर त्याचा अभ्यास चालू केला, तर तुम्ही प्रत्येक मुद्दे 4-2 मुद्दे प्रत्येकाशी डिस्कस करून शेवटी काहीतरी तुम्ही कन्क्लूड करण्याच्या परिस्थितीला येऊ शकतात. आणि नवनाथ साहेबांनी पूर्ण डिटेलमध्ये पिंगळे साहेबांना हा प्रश्न टाकलेला. पण याचा म्हणजे असं प्रत्येकाच्याच अशा सखोल जाऊन इथं तरी उत्तर देणं पॉसिबल नाही. पण हा एक छोटंसं उदाहरण सर्व शेतकऱ्यांसाठी मारक असेल असं मी ठरवलं. आता बऱ्यापैकी नितेश बुदतराव तुमचे पण मी बऱ्यापैकी सगळे प्रश्न याच्यात कव्हर केलेले आहेत. लेंडे साहेबांचे घेतलेत. अजित पाटील साहेबांचा पण सोमॅटिक हे सायर काल्विंग इज घेतलाय. डॉक्टर काल्विंग इज आहे. शरद कळवाने साहेबांचाही प्रश्न आलाय. अरुण पिंगळे साहेबांचा घेतलाय. मांढरे साहेबांचा घेतलाय. फक्त मांढरे साहेबांचे जे प्रश्न आहेत की AI रिलेटेड आहेत, तर ते थोडेसे थांबू आपण. जर वेळ असेल तर तोही डिस्कस करू. आता इथं उपस्थित असलेल्यापैकी कोणता एखादा प्रश्न घेतला नाही आणि असा एखादा प्रश्न जर विचारायचा असेल तर मी फोरम ओपन करतो. आपण हात वर करून प्रश्न विचारू शकता सरांना. हा, हरिदास गलांडे साहेब. हरिदास साहेब. आपण आहात का हरिदास गरांडे साहेब? साखरे साहेब विचारा आपण. सर मला थोडं एक कन्फ्युजन होत होतं. Yes. रिलायबिलिटी आणि PTAT याच्यामधला डिफरन्स काय? रिलायबिलिटी म्हणजे पीटीएट किती तुमच्या पुढे कालावधीत उतरू शकतो याची खात्री देणारा घटक आहे. रिलायबिलिटी म्हणजे फक्त जे जेनेटिक आहे ते पुढे तुमच्या अपत्यात येणाऱ्या कालावधीत किती पर्सेंटेजने उतरणार याची खात्री देतं. हाच त्याच्यात फरक आहे, जास्त काही फरक नाही. रिलायबिलिटी हा कुठलाही मुद्दा नाही. रिलायबिलिटी हा खात्री म्हणजे आपण म्हणतो उदाहरणार्थ 100% मी खात्री देतो, मी 70% खात्री देतो, मी सांगू शकत नाही, याबद्दल मला काहीच माहित नाही. तर असा तो मुद्दा आहे की या वळूचं जे जेनेटिक आहे येणाऱ्या अपत्यात किती खात्रीने उतरणार आहे याची खात्री देण्याची टक्केवारी रिलायबिलिटी म्हणजे रिलायबिलिटी, बस एवढंच. आणि पीटीएट चीच खात्री तो होतो. पीटीएट म्हणजे प्रिडिक्टेड ट्रान्समिटिंग ॲबिलिटी फॉर मिल्क असेल, फॅट असेल, प्रोटीन असेल आणि टाईप असेल याबद्दल की जे वळूची क्षमता आहे, वळूची जी क्षमता आहे किती अनुमानित क्षमता पुढे ढकलण्यासाठी वळू किती सामर्थ्यशील आहे यासाठी तो पीटीएट काढला जातो. म्हणजे येणाऱ्या कालावधींचा परफॉर्म वळूच्या खात्रीनुसार कसा असेल किंवा वळूचे जे जीन्स आहे ते येणाऱ्या अपत्यात किती पद्धतीने पुढे जाणार आहे, कशा पद्धतीने जाणार आहे, कोणकोणते जाणार आहे यासाठी तो पीटीएट असतो. आणि याचा जिनोमिक टेस्ट झाल्यानंतरच पीटीएट काढला जातो किंवा त्याचं रेकॉर्ड येतं. जिनोमिक टेस्ट शिवाय किंवा वळू प्रोव्हेन झाल्याशिवाय त्याची पीटीएट निघत नाही किंवा कुठलीही खात्री देता येत नाही. आणि ही खात्री देते म्हणून हे दोघांना पूरक आहे. म्हणजे याची शक्यता अपत्यात किती टक्केवारी येणार आहे, किती येणार नाही याची खात्री म्हणजे रिलायबिलिटी. म्हणजे थोडक्यात 10वीच्या मुलाचे 6 ते 7 विषय आहेत आणि ह्या विषयाची जी टक्केवारी टोटल येते ती म्हणजे रिलायबिलिटी. आणि मग मराठीला मार्क किती, गणितात किती, तसं दुधाची ॲबिलिटी किती येणार आहे, सोमॅटिक सेल स्कोरची ॲबिलिटी किती येणार आहे किंवा बाकीचे जे काही कॉम्पोजिट आहेत शरीराच्या रचनेचे त्याच्यातनं किती येणार आहेत बाबा. आणि आल्यानंतर त्याची जुळवणी करून एक्झॅक्ट तुम्हाला पर्सेंटाईल मध्ये देणं म्हणजे एक पुढची भाकीत जे वर्तवलं जातं ते रिलायबिलिटीत वर्तवलं जातं. गलांडे साहेब तुम्ही परत आलते. हरिदास गलांडे साहेब. नमस्कार सर, आवाज येतोय आता? हो येतोय. तुम्ही जसं आता सांगितलं की आर्मडा, हमर अशी जे हे घेतली आपल्या
स्कूलची नावं घेतली त्याच्याप्रमाणे आता मी पहिल्या जनरेशनला आहे, बरोबर आहे. तुम्ही जसं सांगितल्याप्रमाणे मी आता 3 गायी म्हणजे माझ्या नजरेसमोर म्हणजे निवडल्या असं. तर आता आणखी मला असं म्हणजे आणखी 1-2 म्हणजे बुलचं नाव सांगू शकता का की हे वापरू शकतो पहिल्या जनरेशनसाठी? ते असं आहे की पहिल्या जनरेशनसाठी ऑलराऊंडर म्हणजे सगळं थोड्या थोड्या प्रमाणात वाढ देणारा किंवा सगळ्या गोष्टी चांगल्या असलेला वळू वापरलेला कधी चांगला. पहिल्या जनरेशनसाठी तुम्ही हॅमर नावाचा वळू वापरला तरी तो सर्वोत्कृष्ट राहील. त्यामुळे गाईचं स्ट्रेंथ वाढणार आहे. मिल्क तर वाढतच. कोणता इम्पॉर्टंट वळू वापरला तर मिल्क एखाद्या वळूची क्षमता 5 लिटरने असते, एखाद्याची 6 असते, एखाद्याची 4 असते. कमी जास्त 1-2 लिटरचा फरक पडतो. क्षमता जवळजवळ बऱ्यापैकी सगळ्याच वळूंची सारखीची. पण इतर ज्या गोष्टी आहेत त्या कमी जास्त पण असतो. म्हणून गायींची स्ट्रेंथ वाढवणं महत्वाचं. एबीएस जर तुम्ही वापरणार असाल ब्रीडिंगसाठी तर पहिल्या जनरेशनला हॅमर वापरला तर तुमच्या गायींमध्ये या गोष्टी तुम्हाला जास्त वाढवून दिसणार आहे किंवा चांगल्या प्रकारच्या गायी तयार होणार आहे. कारण हॅमर हा वळू स्ट्रेंथ वाढवतो, गायीची सामर्थ्य वाढवतो. सामर्थ्य वाढल्यानंतर तुम्हाला ते दूध दिसणार आहे आणि इतर गोष्टीत दिसणार आहे. ओके, धन्यवाद सर. पुढचा प्रश्न कोणाचा आहे? पिंगळे साहेब, काय राहिलंय माझ्याकडनं काय? नाही सर, नाही. मी फक्त थोडस विषयाला अवांतर जे प्रश्न आहेत ना ते माफ करा, मी सगळ्यांचे टाळलेत कारण की ऑलरेडी 2 तास व्हायला आलेत. आभार प्रदर्शन करून घ्या सर. 11 वाजलेले आहेत. बर, आणि राहिलेला विषय आपण नंतर एखाद्या दिवशी आणखीन त्यांना इन्व्हाइट करू. नक्की नक्की नक्की. तर मी आपलेच दूध उत्पादक आणि मराठवाड्यातले अगदी प्रगतीशील बागायतदार आणि चांगले दूध उत्पादक आमचे मित्र शशिकांतजी साखरे साहेब, तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की साहेबांचे आभार प्रदर्शन जरा तुम्ही करावं. तर आजच्या या एबीएस आणि आपल्या प्रगतीशील दूध उत्पादक बांधवांनी जे ऑनलाईन सेशन चालू केलं आहे त्याच्यासाठी आपले पश्चिम महाराष्ट्रातले अतिशय, आणि सरांनी इंट्रोडक्शन करून देताना त्यांचं इंट्रोडक्शन करून दिलं की अगदी महाराष्ट्रात म्हणजे देशातच नाही तर देशाबाहेरचे सुद्धा काही पशुपालक त्यांच्या संपर्कात आहेत असे निलेशजी दंगे सर. सांगायचंच काम नाही तर प्रॅक्टिकली पण ते करत आहेत आणि त्यांच्या त्या प्रॅक्टिकल मधून त्यांनी जेवढं ज्ञान मिळवलेलं आहे ते ज्ञान आपल्यासोबत शेअर केलं. त्याच्यामध्ये जे बारीक सारीक गोष्टी आहेत म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत अगदी, म्हणजे आपण फर्स्ट जनरेशनसाठी कोणते बोली उडायला पाहिजेत, त्याचं नेट मेरिट इंडेक्स किती असायला पाहिजे, टीपीआय किती असायला पाहिजे, ब्रीडिंग करताना कसं आपण म्हणजे जास्त कालोडी मिळवणं कसं टाळायचं, मिळवलेल्या याच्यामध्ये आणखीन कसं सुधारणा करायची, असे छोट्या छोट्या सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. तसेच निलेश सरांनी पण खूप असं विषयाला अनुसरून असे प्रश्न विचारलेले आहेत आणि जेवढे ते निलेश लगड सरांनी प्रश्न विचारलेले आहेत किंवा आणखीन पशुपालकांनी इव्हन जे काही वेटरनरी प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत जसे की भालेराव सर, अशांनी विचारलेल्या प्रश्नांना अगदी समर्पक असे उत्तर आजचे मार्गदर्शक वक्ते निलेशजी दहेसर यांनी केलेले आहे. तर सर्व पशुपालक म्हणजे उपस्थित असलेल्या पशुपालक बांधवांच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद निलेश. धन्यवाद साहेब. सर्व मित्र पण उपस्थित राहिलात आपण आणि आपण असाच सहयोग द्यावा. सगळ्यांना शुभरात्री. आजचा कार्यक्रम संपला.